तर्हि प्रथमं गत एतावत् अस्माभिः यत् दृष्टमासीत् चतुर्थे अध्याये। प्रथमं तु चतुर्थे अध्याये प्रारम्भे भगवान् वदति एतत् नूतनतया अर्जुनस्य कथञ्चित् समाधानं कर्तुं युद्धाय प्रेरयितुमेव एतत् न उक्तम् इति दर्शयितुं प्रथमं स एतत् सर्वं वदति। इदानीम् एतत् सर्वं नूतनम् इति अहं न वदामि, एतत् तु अस्ति एव तत्र आदौ एव बहुभ्यः वर्षेभ्यः एतत् एषः योगः अस्ति। अहमेव आदौ एतत् सर्वं विवस्वते उक्तवान्, अनन्तरं परम्परया एतत् सर्वम् आगतमस्ति। मध्ये किञ्चित् कालपर्यन्तं तस्य लोपः जातः, किन्तु एतत् तु बहु पुरातनमेव अस्ति इति उक्त्वा परम्परया एव एतत् सर्वमस्ति। तर्हि अर्जुनस्य प्रश्नः अस्ति, एतत् बहुभ्यः वर्षेभ्यः पूरा एतत् उक्तं भवान्, किन्तु तत्र तु भवतः जन्म एव नासीत्, विवस्वान् तु भवतः पूर्वम् आगतवान्। तर्हि एतत् कथं शक्यमस्ति, किमपि अहं ज्ञातुं न शक्नोमि। अतः सः वदति मम तु एकं जन्म नास्ति, मम तु बहूनि जन्मानि सन्ति। अहं तु पुनर्जन्म अहं तु मम किमस्ति, माया अस्ति, मम सामर्थ्यमस्ति। मम मायया एव अवष्टभ्य वा तस्य उपयोगं कृत्वा अहं पुनः पुनः जन्म प्राप्नोमि। किमर्थम् आगच्छामि पुनः पुनः? वस्तुतः अहम् अजः, मम कृते जन्म नास्ति, मम कृते मृत्युः अपि नास्ति। अहं तु नित्यमस्मि। अहमित्युक्ते न तु श्रीकृष्णः, अपि तु तत् अहमित्युक्ते तत् ब्रह्मतत्त्वं। ब्रह्मतत्त्वं तु नित्यमेव अस्ति, तस्य मायया एतत् सर्वं वयं द्रष्टुं शक्नुमः। तर्हि तद् यद् निर्गुणः परमेश्वरः अस्ति, सः सगुणरूपं धारयति, पुनः पुनः सगुणरूपं धारयति। किमर्थं? तर्हि यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति, अधर्मस्य उत्थानं भवति, तदा तदा धर्मस्य रक्षणाय, पुनः साधूनां परित्राणाय, तेषां रक्षणाय एतत् सर्वम् अहं पुनः पुनः मम एव मायया अहं पुनः पुनः सगुणरूपं धारयामि। एतदस्ति। अतः अग्रे वदति मम यत् दिव्यं कर्म, दिव्यं जन्म, एतद् यः जानाति तत्त्वतः, तत्त्वतः इति महत्त्वपूर्णः शब्दः अस्ति। इत्युक्ते न केवलं पुराणकथाः, यः केवलं पुराणे लिखितां कथामेव जानाति, तत् पूर्णं ज्ञानं नास्ति। केवलं म्हणजे पुराणातल्या नुसत्या कथा ऐकतो आणि त्याचा जन्म आणि त्याच्या लीला ह्याच्यातच रममाण जे होतात भागवतातल्या कथांमध्ये, तसं त्याचा अर्थ नाहीये. म्हणजे ते म्हणतात ते करू नका असं त्याचं म्हणणं नाही, ते तर ठीक आहे, परंतु ते तत्वतः जाणणं नाही होते. म्हणजे परमेश्वराचं मूळ स्वरूप काय आहे, एतद् यत् तत्वतः य जानाति, मूल स्वरूप म्हणजे ब्रह्मतत्व, त्याच्यावरती माया, हे जे सगळं तत्वज्ञान ज्याला समजलं, म्हणजेच हे त्याचे दिव्य कर्म तथा दिव्य जन्म तत्वतः जानाति। इत्युक्ते एतत् यस्य ब्रह्मज्ञानं यस्य भवति, तस्य कृते मोक्षप्राप्तिः भवति एव। किमर्थं? यस्य ब्रह्मज्ञानं भवति, एतत् ब्रह्मतत्त्वम् इति मूलमस्ति, तस्य उपरि एतत् सर्वं मायायाः किं क्रीडा अस्ति। एतद् यः सर्वं जानाति, तस्य कृते यत् तस्य आत्मज्ञानं भवति, सः एतावती ज्ञातुं शक्नोति कि श्रीकृष्णाय भिन्नः नास्ति, अहमेव श्रीकृष्णः। अहम् इत्युक्ते मम शरीरं न, मम शरीरं भिन्नम्, अहं भिन्नः। मम यत् ब्रह्मतत्त्वं, तस्य एव अंशः ममापि शरीरे अस्ति क्षेत्रज्ञरूपेण इति यः जानाति, तस्य कृते तु मोक्षप्राप्तिः भवत्येव। अतः सः वदति त्यक्त्वा देहं पुनर्जन्म मामेव सः एति, मामेव यः आगच्छति, इत्युक्ते मया सह संलग्नः एव भवति। कथं भवति? तस्य कृते राग भय क्रोध सर्वं गतम् एव भवति। यस्य ब्रह्मज्ञानं भवति, तस्य कृते एतत् सर्वं तु किं
यावान अर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके. ज्याला सगळं मोठं ब्रह्मज्ञान झालं त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक होतात. आणि त्यामुळे त्याचा राग, भय, क्रोध हे सगळे इतर इंद्रिय विषय हे अत्यंत फालतू वाटतात त्याला. त्याच्यामुळे त्याच्यातून त्याची मुक्ती होते. आणि त्यामुळे त्याच्यात आसक्ती न भूत्वा सहकर्म करोती तरी तेन कर्मयोगेन यद्यपि सहकर्म करोती तस्य बंधनं न भवति. अतः एतत् ते सर्वे पूताः किं ज्ञानतपसा. एतत् ज्ञानमस्ति एतत् तपः यत् अस्ति तत् तया तेन तपसा तस्य ज्ञानप्राप्तिः भवति. यदा ज्ञानप्राप्तिः भवति इत्युक्ते एतत् सर्वं ब्रह्मतत्त्वं विषये एतत् सर्वं निर्गुणरूपस्य अद्वैतस्य ज्ञानं यदा तस्य भवति तदा तस्य एतत् सर्वं गच्छति एव. अतः वितरागभयक्रोधः मन्मयः. मन्मयः इत्युक्ते परमेश्वरः एव सर्वम् इति तस्य धारणा भवति. तादृशः ज्ञानतपसा ज्ञानमेव तपः इति ज्ञानमेव तपः तेन तपसा सः पूर्णतया मोक्षं प्रति गच्छति एव. तर्हि सः मद्भावम् आगताः इति तु ते सर्वे PhD जनाः ते आत्मज्ञानिनः ते जानन्ति. किन्तु सर्वे जनाः तु साक्षात् PhD कर्तुं न शक्नुवन्ति. तत्पूर्वम् MA करणीयं भवति वा MSc करणीयं भवति. तत्पूर्वं BA करणीयं भवति. तत्पूर्वं SSc तत्पूर्वम् एकैकं पाठशाला. तर्हि प्रथमकक्षायां ये सन्ति ते अपि भजनं कीर्तनं तु कुर्वन्ति एव. तर्हि ज्यांची जिथे जिथे पात्रता आहे त्याप्रमाणे मी त्यांना फळ देतो हे पुढे त्यांना सांगितले. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजामि अहम्. मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. इत्युक्ते इति 11 श्लोकः. पदच्छेदं यदि पश्यामः, ये यथा मां प्रपद्यन्ते मम पूजनं येन मार्गेण कुर्वन्ति. ज्ञानमार्गेण कुर्वन्ति वा भक्तिमार्गेण कुर्वन्ति वा किमपि मार्गेण यत् कुर्वन्ति तादृशं फलम् अहं दास्यामि तान् सर्वान्. एतत् सर्वं मम एव मार्गः. ते सर्वे माझ्या प्राप्तीसाठीच हे सगळे मार्ग आहेत. वेगवेगळे मार्ग जे आपल्याला दिसत आहेत ते उदाहरणार्थ जर आपण म्हटलं तर शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ आणि मोठ्या मोठ्या संस्था IIM, IIT सारख्या या सगळ्या शिक्षणाच्याच एकाच मार्गाच्या आहेत. म्हणजे मार्ग एकच आहे, तो शिक्षण पूर्ण करणं हेच मार्ग आहे. पण प्रत्येकाचं शिक्षणाची लेव्हल वेगवेगळी आहे. प्रत्येक जण शिक्षणाच्याच मार्गाने चाललाय. शिक्षणच यज्ञ चालू आहे त्याचा, पण लेव्हल वेगवेगळी आहे. कोणी पहिल्यांदा LKG मध्ये आहे, त्याच्यानंतर UKG मध्ये आहे, मग फर्स्ट स्टँडर्डला आहे, मग सेकंड स्टँडर्डला आहे, मग थर्ड स्टँडर्डला आहे, मग SSC आहे, मग 10वी आहे, बोर्ड आहे, मग महाविद्यालयात गेलाय, मग तो काही जण IIT ला गेले डायरेक्ट, आणि काही जण आणखी उच्च शिक्षण करतायत आणि PhD होत आहेत. तर ही जी आपण PhD ची जर लेवल वरती धरली तर भगवत आत्मज्ञान म्हणजे PhD असं जर आपण धरलं तर ही पहिली पायरी ही कर्मातून आणि भक्तीतून होते. कर्म आणि भक्ती तसं काही वेगळं विशेष नाही. भक्ती म्हणजे श्रद्धा, श्रद्धेने केलेलं कर्म म्हणजे भक्ती. कर्मयोग, श्रद्धा ठेवून. हे श्रद्धा काय आहे? विश्वास. म्हणजे भक्ती म्हणजे भक्तीमध्ये बऱ्याच वर्णन केलेलं आहे. याच्यामध्ये नवविधा भक्ती म्हणजे भजन, कीर्तन, हे ते सगळे जे भक्तीचे मार्ग सांगितलेत ते एक वेगळा अर्थ आहे. तो तर आहेच. भक्ती त्या पद्धतीने विश्वास असणं, श्रद्धा असणं हा खरा महत्वाचा अर्थ आहे. आणि भक्ती करणं म्हणजे केवळ नवविधा भक्ती नव्हे, हा त्याचाच अर्थ आहे. नवविधा भक्ती केवळ आदिनम भजन कीर्तन करत बसणे म्हणजे केवळ भक्ती नव्हे. ती भक्ती आहेच, तो एक मार्ग आहेच, भक्तीचा मार्ग झाला असतो. पण भक्ती म्हणजे केवळ तेवढं नव्हे.
की केवळच आ दिनम भजन कीर्तन करत बसा परमेश्वराचा असा त्याचा अर्थ नव्हे. ते तर करा, ते तर आहे, ठीक आहे, परंतु तुम्हाला जे नियत कर्म दिलेलं आहे ते करणं महत्वाचं. म्हणजे उद्या माझ्याकडे नियत कर्म काय दिलंय वैद्याला, डॉक्टरला, की त्याला रुग्णाची सेवा हे दिलेलं आहे. मग तो रुग्ण बरा व्हावा यासाठी त्याने जे जे काही आवश्यक आहे ते भक्तीनं केलं पाहिजे. भक्तीनं म्हणजे परमेश्वरावर श्रद्धा ठेवून केलं पाहिजे. परमेश्वरावर श्रद्धा विश्वास याचा अर्थ हे जे परमेश्वराचं पूर्ण मुख्य स्वरूप सांगितलंय की ब्रह्मतत्व तथा माया एतत् सर्व ज्ञानम यद असती तत् स्वीकृत्य त्या आधारावर त्याच्यावरती विश्वास ठेवून, कारण ते प्रत्यक्ष तर बघू शकत नाही, आणि त्यामुळे त्याच्यावर श्रद्धा ठेवून आणि हे सृष्टीचक्र चालण्यासाठी त्यानं मला हे काम दिलेलं आहे, नेमून दिलेलं आहे, ते मी केलं पाहिजे या भावनेतून ते करणं म्हणजेच तो कर्मयोग. आणि त्याच्यामध्ये सगळंच आलं. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला ज्ञान तर आलंच आणि त्याप्रमाणे भक्ती पण आलीच. भक्ती म्हणजे श्रद्धा, विश्वास आलाच त्याच्यावरती. तुम्ही काय प्रत्यक्ष सर्व बघू शकत नाही. तुम्ही अपरा प्रकृतीतले त्या पराप्रकृतीबद्दल चिंतन करूच शकत नाही, पलीकडे आहे ते सगळं तुमचं. त्यामुळे त्याच्या त्या स्वरूपाचं वर विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून आणि मग स्वतः दिलेलं काम व्यवस्थित करणं हे अपेक्षित आहे गीतेला. म्हणून त्यांनी सांगितलं की अर्जुनाला काय सांगितलं, युद्ध कर, तू नुसता मंदिरात जा आणि टाळ कुटत बैस असं सांगितलेलं नाही. 24 तास भजन कीर्तन करत बस हे सांगितलेलं नाही. भक्ती ठेव म्हणजे श्रद्धा ठेव, श्रद्धा ठेव, विश्वास ठेव माझ्यावरती आणि माझ्यासाठी हे काम करत असं समजून तू युद्ध कर. पुन्हा पुन्हा काय सांगितले, युद्ध कर, युद्ध कर. युद्ध कर म्हणजे काय, वाटेल ते युद्ध नाही, धर्मयुद्ध कर. म्हणजे तुझे जे कर्तव्य तुला दिले ते तू कर आणि ते करताना फलाशा सोडून दे. फलाशाम त्यक्त्वा एतत् सर्वं करो. आता हे जे सगळं तत्वज्ञान आहे हे सर्वसामान्य माणसाला आधी कळणं शक्य नाही. पीएचडी लेवलला हे शक्य आहे. पहिलीमध्ये काय, म्हणून पहिलीमध्ये त्यांनी सांगितलंय ठीक आहे तू अमुक एक वेळाला, ठराविक वेळेला मंदिरात जा, भगवंताला तिथे थोडंसं नामस्मरण कर, तिथे ही पहिली पायरी आहे. त्याच्यामुळे तुमची बुद्धी वरवर जाते. किंवा कुंभमेळ्यात जा, तिथे हे कर, संतांच्या ह्याच्यात राहा, सान्निध्यात राहा, वेगवेगळ्या मंडलेश्वरांच्या त्यांचे हे ऐक. हे सगळे आहेत, हे स्टार्टिंग पॉइंट आहे, प्रवेशद्वार आहे. ह्याच्यातून तुम्हाला हळूहळू हळूहळू वर जायचं आहे. म्हणून हे वाईट आहे असं बिलकुल नाही, हे कराच. मी याचा विरोध नाही आणि चुकीचं आहे असं जे काही आपले मूर्ख लोक पूर्वी म्हणायचे, श्रीराम लागू किंवा दाभोळकरांसारखे, हे परमेश्वराला समुद्रात बुडवा वगैरे, ते चुकीचं आहे. ते अंधश्रद्धा निर्मूलन समिती काय वाटेल ते बोलतात, तसं माझं म्हणणंच नाही. हे आहेच, तुमची प्रत्येकाची बुद्धीची पात्रता त्या त्या वेळेला तितक्या लेवलला जाऊ शकत नाही. त्यामुळे स्टार्टिंग पॉइंट तर कुठेतरी असलंच पाहिजे. आता अत्र प्रारंभ हा भवती, प्रारंभे मंदिरं गंतव्यं सर्वं करणीयम् इति तत्र भगवान वदति आणि तादृशं तस्य फलं भवति इति भगवतः कथनस्य अर्थः अस्ति. ये यथा मां प्रपद्यन्ते, ये यथा मम उपासनां कुर्वन्ति, यः कोऽपि केवलं शनिवासरे मारुतीं गच्छति तादृशं यस्य अस्ति. नवस, आपण काल पदा म्हणत की नवस बोलणे. आता नवस बोलणे सुरुवातीला ठीक आहे, पहिल्या अवस्थेमध्ये त्यांनी ते सुद्धा करायला हरकत नाही. काहीतरी मिळावं म्हणून काहीतरी तो करतो, मला काहीतरी प्राप्ती व्हावी म्हणून त्या त्या देवतेचं पूजन करतो. पूर्वमीमांसात सांगितल्याप्रमाणे कर्मकांड करतो, कर्मकांड वा कामाने करतो, काहीतरी इच्छा असते म्हणून करतो. तरी फलम तस्य फलम अपि प्राप्यते. तर ही थोडी खालच्या लेवलची आहे, एंट्री लेवल आहे, हे भगवान इथे सांगतायत. हे पीएचडी नव्हे, त्या लेवलला तुम्हाला ज्ञानप्राप्तीपर्यंत जायचं आहे. ती मिळाली तर त्याला तेच फळ देतो. आणि जो ज्या ज्या पहिलीची परीक्षा देणाऱ्याला पहिलीचं उत्तीर्ण करतो, दुसरीची परीक्षा देणाऱ्याला दुसरीचं उत्तीर्ण करतो, असं त्यांनी सांगितलं की ते जसे जसे ज्या लेवलला माझी जशी पद्धतीने पूजा करतात त्या पद्धतीने मी त्यांना त्याचं फळ देतो. पण हे सगळे माझ्याकडेच येणारे मार्ग आहेत हे पण सांगितले. ये सर्वे मम किम अन्वयम यदि पच्छामा पार्थ ये माम यथा प्रपद्यन्ते
तथा एव तान अहम भजामी. जसे माझ्याकडे जसे ते बघतात त्याच दृष्टीने मी त्यांच्याकडे बघतो. मनुष्य हा सर्वशः मम वर्तम अनुवर्तन्ते. मम वर्तम इत्युक्ते माझा मार्ग. माझा मार्ग म्हणजे माझ्याकडे येण्याचाच हे सगळे मार्ग आहेत. शिक्षणाचाच हा एक मार्ग आहे. कोणी पहिलीत कोणी पीएचडी मध्ये. हा माझ्याकडे मनुष्य हा सर्वशः मम वर्तम. वर्तम इत्युक्ते मार्ग. मम एव एषः मार्ग. मम मार्गम एव अनुवर्तन्ते अनुसरन्ति. तरी माझ्या मोक्षप्राप्तीकडे कडेच हे सगळे मार्ग येत आहेत. मार्गात हे पहिल्यांदा काही स्टार्टिंग पॉइंट आहेत, काही मध्य पॉइंट आहेत, काही त्याच्या पुढचे आहेत, काही ऍडव्हान्स्ड पॉइंट आहेत. पण हे सगळे माझ्याकडेच येणारे मार्ग आहेत. म्हणजे प्रतिदिनम देवपूजा करणं हे चुकीचं नाहीये. हे सांगायचंय मला इथे. इथे पण करायचंच आहे. तुम्ही परमेश्वराला नमस्कार करा. आपले जे काही नित्य कर्म सांगितले आहेत, रोजच्या उठून सकाळी पूजा करणं, अंघोळ करून पूजा करणं, देवाला जाऊन येणं, मंदिराला जाऊन येणं, वेगवेगळ्या सणवारांना किंवा तुमच्या याला कुंभमेळ्यात जाऊन तिथे स्नान करणं, ही श्रद्धा ठेवून ते करणं, हे सगळं आहेच. हे सगळे मार्ग परमेश्वराकडेच जाणार आहेत. स्टार्टिंग पॉइंट आहे हा. हळूहळू त्यातलं मुख्य तत्व समजून घेऊन आणि मग तत्व समजल्यानंतर सुद्धा ज्याला ज्ञानप्राप्ती झाली त्यांनी सुद्धा हे केलंच पाहिजे. हे पुढचं सांगणं आहे की त्यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टींची टिंगल केली नाही पाहिजे. हे सगळं केलं पाहिजे कारण इतरांना तो मार्ग दाखवण्यासाठी. ज्याला आता जो पीएचडी झालाय तो म्हणतो अरे ते काय पहिलीतलं गणित शिकायचंय, असं नाहीये. पहिलीतलं गम बन अ आई कशाला शिकायचंय, त्याच्या दृष्टीने ते किरकोळ झालं. परंतु ते त्यांनी सोडायचं आहे का? नाही, ते त्यांनी सुद्धा ते करायचंच आहे कारण ते सुद्धा महत्वाचं आहे. त्याच्यामुळेच तो वर पोचलाय ना. तर हे दुसऱ्या जे खालीच्या लेवलला आहेत त्यांना त्याची टिंगल करून नाही नाही काय जाता शाळेत, ते काय शिकणार राव असं म्हणायचंच आहे नाही त्यांनी. तिथे काय आई काय शिकायची गोष्ट आहे असं तो त्याच्या दृष्टीने झालं. पण जो मुलगा लहान आहे त्याच्या दृष्टीने ते नाही ना. त्याला ते आईच पहिलं महत्वाचं आहे. श्री काढणं हे त्याच्या दृष्टीने तेच महत्वाचं. त्यामुळे त्याची सुरुवात बिघडू नये म्हणून त्यांनी सुद्धा हे आहे हे सांगितलं पाहिजे लोकांना आणि तो मार्ग दाखवला पाहिजे इति. तर हे सगळे मार्ग मम एव वर्तमान अनुवर्तनते जनाः. मग काय, किंतु हा फरक काय आहे, वेगवेगळी लेवल का सांगितली आहे ते पुढच्या ह्याच्यात. कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. अत्र भगवान की वदति पदच्छेदं पश्यामः. कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्ते इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिः भवति कर्मजा. अन्वयं पश्यामः. कर्मणां सिद्धिं कांक्षन्तः इह देवताः यजन्ते. जे कर्मणां सिद्धिं कांक्षन्तः, कांक्षन्त इत्युक्ते इच्छा करणारे, तत्र शत्रुरूपमे कांक्षन्तः. कांक्ष इति धातु, कांक्षे न कांक्षे म्हणजे इच्छा करतो. कांक्षे इत्युक्ते तस्य य इच्छति, तरी इच्छा करत असलेलं शत्रुरूपम असते. कांक्षन्तः इति प्रथम प्रथमा बहुवचन, पुल्लिंगे प्रथमा बहुवचनम. ये इच्छन्तः इच्छा करणारे, की काय इच्छा करणारे, सिद्धिम कांक्षन्तः सिद्धी मिळावी याची इच्छा करणारे. कशा सिद्धी, कर्मणाम सिद्धी. जे कर्म आता ते करतायत त्याची सिद्धी म्हणजे फळ लगेच मिळावं अशा इच्छेने इह देवताः यजन्ते. पहिलीतले लोक काहीतरी मिळावं म्हणून नवस बोलून ईश्वराची पूजा करतात, देवतेची पूजा करतात. कोणी कोणी त्याला सांगितलं की शनिवारी मारुतीला जाऊन तेल वाहिलं की अमुक अमुक तुझा पुत्रप्राप्ती होईल काय म्हणून ते तो करतो. त्याला काहीतरी पाहिजे म्हणून. किंवा आता आपण नेहमीचं उदाहरण तिकडे सांगितलं, व्हिसा मिळावा म्हणून तो जातो. त्यानं का होईना तो परमेश्वराची पूजा तर करतो. त्या पहिल्या मार्गाला तो लागला. तो UKG ला आहे असं आपण म्हणू, LKG ला आहे, लोअर KG मध्ये आहे तो अजून. जो विषयासाठी तिथे जातोय तो LKG मध्ये आहे.
हळूहळू त्यांनी तो त्याचा पुढे पुढे युकेजी तिथे कळत कळत तो पुढे जाईल. पण पहिली लेवल तर ती आहे, तर ती सुद्धा चुकीची नाहीये. म्हणजे ते कांक्षंत कर्मणाम सिद्धीम यजन्ते इह इह म्हणजे अस्मिन लोके एतस्मिन लोके ह्या जगामध्ये ते देवता अत्र द्वितीय बहुवचन आहे. देवतांची पूजा करतात. म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या देवांना, देवता म्हणजे वेगवेगळ्या देवतांची पूजा, पूर्वमीमांसातले कर्मकांड किंवा अगदी खालच्या लेवलची आपण बघितलं तर म्हणजे ती पूर्वमीमांसातली थोडी आणखीन वरची लेवल झाली. अगदी खालची लेवल म्हणजे LKG, अगदी जस्ट शाळेतला प्रवेश म्हणजे विसा मंदिर, बालाजी, विसा बालाजी हैदराबादचं. ती पण मार्ग तोच आहे, पण मम एव वर्तम असते, किंतु LKG असते. तर LKG तिथे ते देवतांची पूजा करतायत, काहीतरी मिळावं म्हणून. कांक्षंत कर्मणाम सिद्धीम कांक्षंत जनः तादृशम कुर्वन्ति, किंतु तेषाम अपि मानुषे लोके, ह्या जगामध्ये त्यांची सिद्धी होतेच. सिद्धी भवती कर्मजा, सिद्धी भवती कर्मामधून उत्पन्न झालेली कर्मजा. त्या कर्मापासून त्यांना जी इच्छा करून जी काही कर्म ते करतायत त्या कर्माच्या पासून सिद्धी उत्पन्न होते, म्हणजे त्यांना ती प्राप्ती होईल. ठीक आहे, ते तसं नाही होईल. आज त्याचं फळ मी देतो म्हणजे माझ्याच ऍक्च्युअली मी देतो, पण त्याला वाटतं ती देवता देतीये. ज्याची पूजा अर्चा त्यांनी केली त्या ती देवता त्याला प्रसन्न होऊन ते देतीये असं त्याला वाटतं, पण ऍक्च्युअली ते मीच देतो, असं पुढे 7व्या अध्यायात त्यांनी सांगितलं. 7व्या ह्याच्यामध्ये मम एव तत्फलम असती. ते यजन, ते जे देवतांची पूजा करतात वेगवेगळ्या इच्छा, हे पुन्हा 7व्या अध्यायात सांगितलंय की तेषाम वास्तुतः ते फळ मीच दिलेलं असतं, पण ते त्याला त्या इष्ट इष्ट देवतेनी दिलंय असं त्याला वाटतं. ते वस्तुतः माझंच आहे, पण ती सिद्धी होतेच, झटपण होते. नवसाचे परिणाम तुम्हाला होतातच काही ना काहीतरी प्रमाणात, परंतु तो LKGचा वर्ग आहे. क्षिप्रम इत्युक्ते शीघ्रम, शीघ्रम भवती. मानुषे लोके म्हणजे एतस्मिन लोके तस्य सिद्धी कर्मजा, कर्मणा उत्पन्न. त्यानं गेला ना तो शनिवारी मारुतीला तेल वाहिलं, कशामुळे का होईना, काहीतरी मिळावं म्हणून का होईना तो गेला. मारुतीचं पूजन तर झालं, परमेश्वराच्या कडे तरी तो मार्ग गेला काही ना काही करून, आणि त्यामुळे त्याचं तात्पुरतं फळ का होईना त्याला मिळणारच आहे, असं भगवंताचं म्हणणं आहे. किती आता ते ते आपली तत्प्राप्तुं शक्नुवन्ति. आता हे कर्म त्यांनी म्हणून कर्म केलं पाहिजे त्याचं म्हणणं आहे परमेश्वराचं. भगवत कथनम किम अस्ति, एतत् कर्म तु करणीयम नित्यकर्म. तस्य अग्रे वदति कथं करणीयमिति तु अग्रिमः वर्गः. प्राथमिककक्षायाम् एतत्तु कर्म तु करणीयमेव. कथं तर्हि प्रत्येकं जनस्य कृते मया एतत् एतत् कर्म मया दत्तमस्ति इति अग्रे वदति. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः, तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः, तस्य कर्तारमपि मां विद्धि अकर्तारम अव्ययम्. अन्वयं पश्यामः चेत् गुणकर्म विभागशः मया चातुर्वर्ण्यं सृष्टं, तस्य कर्तारमपि अकर्तारम अव्ययं मां विद्धि. विद्धि इत्युक्ते जानातु, जानीहि. तर्हि भवान् जानातु अहमेव एतत् सर्वं करोमि. एतत् रचना मया एव कृता अस्ति. कीदृशी रचना? सृष्टे चक्रम् उत्तमरीत्या भवतु इति कारणेन मया एव चातुर्वर्ण्यं सृष्टमस्ति. चातुर्वर्ण्यम, आता इथे जो मधल्या काळामध्ये जो जातीभेद निर्माण झाला, उच्च नीच जात आणि जनगणना आहे जे सगळे आता चाललंय, हा बेसिकली मूळ तत्वज्ञानात नव्हता. हे आपण जन्माधारित केलं.
ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मण, शूद्राचा मुलगा शूद्र, वैश्याचा वैश्य, क्षत्रियाचा क्षत्र, हे जन्माने जात ठरत नाही, हे परमेश्वराने इथे स्पष्ट सांगितलेलं आहे. तर मध्यंतरीच्या काळात त्याचं विपरीत चिंतन करून मध्यंतरीच्या काळामध्ये ते चुकीचं धारणा निर्माण झाली होती, ती आता आपण परत सुधारली आहे. मला जर कोणी इथे विचारलं तुमची जात काय, पहिली गोष्ट मी सांगतो, मला माहितीच नाही माझी जात काय. मला फक्त एकच माहिती आहे, मी हिंदू आहे. पुन्हा कोणी म्हणतं की तुम्ही मराठी आहात का, कुठे तमिळ आहात का, तेलुगू आहात का, उत्तर भारतीय आहात, मी सांगतो तेही मला माहित नाही. मला एकच माहिती आहे, मी भारतीय आहे. मी भारतीय आहे आणि मी हिंदू आहे, एवढ्या दोनच गोष्टी मला माहिती आहेत. बाकी मला माझी जात माहीत नाही, जाणून घेण्याची माझी इच्छा पण नाही. कारण जात ही कशावर ठरत असते? गुणकर्म विभागशः. आपण हे नेहमी बघितले, हे परमेश्वराने सांगितले. जन्माने म्हणजे मी जातीत जन्माला आलो म्हणून माझी ती जात आहे असा त्याचा अर्थच नव्हे. आणि याची पूर्वीची उदाहरणं पण आहे. पूर्वापार याची उदाहरणं दाखवलीत भगवंताने. मधल्या काळामध्ये हा काहीतरी विकृत तत्वज्ञान घुसलं, डायल्युशन झालं. त्याच्यामध्ये आधीच्या मूळ तत्वज्ञानात इथे आधी स्पष्ट दिसतंय. जेव्हा, म्हणून तर मी म्हटलं, आपल्याला जेव्हा गीता स्वतःला कळायला लागते संस्कृत अर्थ, त्यावेळेला हे अर्थ स्पष्ट होतात. इथे अगदी क्लिअर कट आहे बघा. तिथे काही निस्संदिग्धम अस्ति एतत् सर्वं संशयाव नास्ति किंमुक्तमस्ति गुणकर्म विभागशः. कर्मणा, ज्याचं ज्याचं कर्म आहे, जसं आपण वयं दृष्टवन्तः तत्र यंत्रागारे अपि तादृशी एव व्यवस्था अस्ति. तत्र R&D डिपार्टमेंट असते. तत्र R&D डिपार्टमेंट इत्युक्ते किं, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. साक्षात प्रोडक्शन त्यांचा काही संबंध नसतो, पण पुढे प्रोडक्शन कसं इम्प्रूव्ह व्हावं, कसं गुण वाढवावे, याच्यासाठी R&D, रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असतं. ते ब्राह्मण्य आहे. त्यांच्यापासून उत्पन्न काही होत नाही. पुढे कधीतरी उत्पन्न होऊ शकतं, परंतु आत्ता डायरेक्ट ते जे काही काम करत आहेत त्याच्यातून धनप्राप्ती होत नाही. त्यांना R&D साठी डोनेशन्सच द्यावी लागतात. R&D डिपार्टमेंट किंवा रिसर्च डिपार्टमेंट जे आहे, रिसर्च डिपार्टमेंट ते तुमचे क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करण्यासाठी आहे. त्याच्यातून तुमचं काही रेव्हेन्यू जनरेट होत नाही. रेव्हेन्यू अन्यत्र जनरेट जो झालेला आहे तो तिथे वापरावा लागतो. आणि त्यामुळे ती सगळ्या या डोनेशन्सवरती चालतात. या सगळ्या ज्या रिसर्च ग्रँट्स असतात, त्या रिसर्च ग्रँट्सवरती चालतात. ते R&D डिपार्टमेंट आहे, ब्राह्मण्य आहे. कारण कोणाला त्या कारखान्यामध्ये काही जण, सगळेजण एकच काम नाही बघत. तिथे सेल्स डिपार्टमेंट, परचेस डिपार्टमेंट असतं, म्हणजे ते खरेदी विक्री करतात. ते काय, वैश्य आहेत. वैश्य आहे, त्या ते वैश्य. केचन जना किं कुर्वन्ति, कर्म कुर्वन्ति. तत्र कामगार डायरेक्ट ते प्रोडक्शनचे काम करतात प्रत्यक्ष, ते शूद्र. म्हणजे ते काही वाईट उच्च नीच काही नाहीये, ते सुद्धा शूद्र. ते महत्वपूर्ण. त्याच्या स्किल असते, तर स्किलवाले म्हणजे सेवा क्षेत्र म्हणून ते स्किल आहे त्यांना. तर तो वरचा जो अगदी R&D डिपार्टमेंट काम करणारा, ते तो कामगाराचं काम करू शकत नाही. ते स्किलफुल जॉब आहे. तो फक्त सांगतो. म्हणजे दुसरं उदाहरण जर आपण बघितलं की बिल्डिंगचं काम चालू आहे, आर्किटेक्ट व्यवस्थित उत्तम डिझाईन करणारा आहे आणि जो इंजिनियर आहे, स्ट्रक्चरल इंजिनियर, तो सगळं अगदी व्यवस्थित स्ट्रक्चर काढून देतो, पण प्रत्यक्ष भिंत बांधायला त्याला येत नाही. ते स्किल करायला तो शूद्रच लागतो. तो फक्त डिझाईन करतो, तो फक्त त्याचं स्ट्रक्चर ते तयार करतो, पण ते इम्प्लिमेंट करायला जे काही बांधकाम करायला लागतं प्रत्यक्ष, त्याचं महत्व तेवढंच आहे. आणि ते त्याचं स्किल आहे फक्त. कारण गुणकर्म विभागशः तस्य गुणः तादृशः तस्य कर्म तादृशं. तेन एव त्यांनी जो गवंडी काम करतोय त्यांनी ते स्ट्रक्चरच्या नादाला लागू नये. कारण ते जो तो करायला लागला, तर ते स्ट्रक्चर उत्तम किती जरी बांधलं त्यांनी, अगदी छान भिंत बांधली, मस्त प्लास्टर केलं, अगदी रंगरंगोटी छान केली, तरी जर स्ट्रक्चर उत्तम नसेल तर ते कोसळेल. थोडासा जरी वारा आला तरी कोसळेल. त्यामुळे त्याचं काम ते नाही. तर जेनो काम तेनो थाय, गुजराती म्हण आहे की ज्याला जे काम नेमून दिलंय त्यांनी त्याच्यात त्याचं स्किल आहे, तिथेच त्यांनी ते वापरलं पाहिजे. यस्य यत्र कौशलम अस्ति तत्र त्याने कार्यम करणीयम. आता गुणकर्म विभागशः
एतत् मया निर्मितमस्ति चातुर्वर्ण्यम् इति तस्य अर्थः। महत्त्वपूर्णः अर्थः तस्य विपरीतं ग्रहणं जनाः कुर्वन्ति कृतवन्तः। इदानीं तु तस्य उपरि अपि एतत् सर्वं गतं। मध्यन्तरी यत् मध्यकाले यद्यत् आसीत् तस्य इदानीं निवारणम् अभवत्। इदानीं तत्र कोऽपि तादृशं जन्मनः किमपि शूद्रः वा न भवति। पुरापि उदाहरणानि सन्ति। विश्वामित्रः आसीत्, क्षत्रियः आसीत्, अनन्तरं ऋषिः अभवत्, ब्राह्मणः अभवत्। परशुरामः कः आसीत्? परशुरामः क्षत्रियः आसीत्, अनन्तरं ब्राह्मणः आसीत्, अनन्तरं तत् क्षत्रियः अभवत्। विपरीतं पुनः बाल्याकोळि किम् आसीत्? क्षूद्रः आसीत्, अनन्तरं ऋषिः अभवत्। एतत् सर्वं तत्र अस्ति, उदाहरणानि सन्ति तादृशानि। सन्तजनाः अस्माकं ये सर्वे सन्तः तु विविधाः सन्ति तत्र। सर्वत्र तेषां जन्म अभवत्, किन्तु ते ऋषयः एव। तुकारामः, नामदेवः, चोखामेळा सर्वे तु सन्तः ऋषयः एव, ब्राह्मणाः एव। यदि चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः, एतत् सर्वं कर्म मया। आता पुनः अत्र किमर्थम् एतदुक्तमस्ति? अत्र एतत् सर्वं यत् 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 सर्वम् अभवत् तस्य कर्ता अपि अहम्, अकर्ता अपि अहम् इति चिन्तयतु। तर्हि अहं तु अव्ययम्, मी नष्ट न होणारा, कायम स्थिर असणारा, याचा करता पण मीच समज आणि न करणारा पण मीच समज। हे म्हणजे जे मूळ जे ब्रह्मतत्व आहे त्या ब्रह्मतत्वाच्या वरती या मायेने हा जो सगळा खेळ निर्माण झाला, त्याच्यात हे चातुर्वर्ण निर्माण झाले। प्रत्येकाला वेगवेगळं काम नेमून दिलं, हे सृष्टीचक्र चालण्यासाठी। हे काही मी काही केलं नाही, हे सर्व आपोआप झालेलं आहे। त्यामुळे करता पण मी आहे, शेवटी मी होतो म्हणूनच हे झालं, म्हणजे करता मी आहे। आणि मी प्रत्यक्ष काहीच केलं नाही म्हणून अकर्ता पण मी आहे। इथेच त्यांनी हे पुढचं बीज सांगितलंय, उपस्थापनम एतस्य विषयस्य कर्म तथा अकर्म। अहम अत्र कर्म अहम कृतवान पूर्णम कर्म, किंतु अहम किमपि न कृतवान। हा हे फार गमतीशीर आहे। करून सरून नामानिराळा, करून सरून नामानिराळा, हा जो प्रकार इथे आहे। केलं म्हणजे काय? ब्रह्मतत्वं तत्र अस्ति अतः तत्र उपरी मायया एतत् सर्व आवरणम अभवत। ही माया त्याच्यामुळे आली, म्हणजे जे सगळं आपल्याला दिसतंय ते सगळं ते ब्रह्मतत्व आहे म्हणून झालं। प्रकृती काय स्वतः काही करू शकत नाही। प्रकृती केव्हा करू शकते? तो देखावा निर्माण कदा करू शकते? इथे पुरुष आहे म्हणून। पुरुष नसला तर ते काही होत नाही। त्यामुळे पुरुषः तत्र अस्ति अतः प्रकृती सर्वं करोति, म्हणजे पुरुषाची आवश्यकता आहे। पण प्रत्यक्ष पुरुषाने किंवा न कृतम, तो नुसता तिथं आहे। केलं तर सगळं पृथ्वीनेच। थोडं गमतीशीर उदाहरण मी त्याचं नेहमी देतो, की जेव्हा एखाद्या स्त्रीचं लग्न होतं, आधी कुमारी असते आणि लग्न होतं, त्याच्यात काय काय बदल होतात? भरपूर बदल होतात। आधी ती कुमारी अमुक अमुक लावत असते, ती सौ अमुक अमुक लावायला लागते, मिसेस होते, ती मिस वरून मिसेस होते, पहिलाच बदल होतो। दुसरं कपाळावरती कुंकू येतं, तिसरं गळ्यात मंगळसूत्र येतं, चौथं संसाराचं गृहिणी म्हणून स्थान प्राप्त होतं। हे सगळं कशामुळे होतं? तो नवरा नावाचा एक प्राणी तिच्या आयुष्यात येतो म्हणून। म्हणजे या प्राण्याने हे सगळे बदल केले, पण प्रत्यक्ष त्यांनी काही केलं का? काही नाही, तो नुसता ठोंब्यासारखा बसला। लग्न झालं, नवरा हा एक प्राणी आयुष्यात आला फक्त, स्वतः त्यांनी काहीच केलं नाही। पण तो म्हणजे तो काही करत तर काहीच नाही, पण तो आल्यामुळे घडलं तर सगळं एवढं सगळं, हे बदल तर झालेच। म्हणजे न करता सुद्धा करता तो झाला। किंवा व्याकरणातलं उदाहरण जर आपण घेतलं तर आपण जो काही इत संज्ञा बघितल्या, सगळ्या इत संज्ञा म्हणजे कुठलेही घय प्रत्ययामध्ये य आणि घ गच्छती केवलम अ अवशिष्यते, किंवा क्विप प्रत्यय आपण बघितला। क्विप प्रत्ययामध्ये किम क गच्छती, प अपि गच्छती, अनंतरम किमपि न अवशिष्यते। मग एवढ्या सगळ्या इत संज्ञा म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष काहीच केलं नाही। हे कल्याणकृत, कल्याणम करोति इति कल्याणकृत, तर कृत म्हणजे कृ धातू, अनंतरम तस्य उपरी कृ धातू योग क्विप प्रत्यय आला। आता क्विप प्रत्यय आला तिकडे, तो निघून गेला। आता इथे थोडासा बदल होतो,
पित प्रत्यय असल्यामुळं. पण इतर कुठल्याही इथे आपण घेतलं तर तिथे फक्त त्या पित प्रत्यय निघून गेला. पण काय झालं तिथं म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष काहीच केलं नाही, पण त्या क्रूमध्ये बदल झाला. विप्रत्यय तर तिथे चिकटला पण नाही, तो नुसता आला आणि निघून गेला. पण तो निघून गेला, पण जाताना काय काडी करून गेला. ते करणारा जे करतो ही जी क्रिया होती त्याचं करणारामध्ये रूपांतर करून गेला. म्हणजे काही न करता सुद्धा त्यांनी केलं. प्रत्यक्ष तर तो जोडला गेला नाही, काही नाही. तो तिथे फक्त आला आणि निघून गेला. किंवा उपपद समासामध्ये उपपद जेव्हा असतं आपण म्हणतो कर्मण्य कुंभकार कर्मण्यण सूत्रम काय सांगतं कर्मणी कर्म उपपद तिथे असेल तरच क्रू धातूला अण प्रत्यय लावून कार होऊन कुंभकार हे रूप तयार होतं. इथे काय झालं म्हणजे क्रू अण प्रत्यय तर लागला, पण तो क्रूला डायरेक्ट अण लागू शकत नाही. म्हणजे प्रकृती जी आहे ती स्वतः काही करू शकत नाही. तसं त्या क्रूला अण प्रत्यय लागून कार हे डायरेक्ट होऊ शकत नाही. त्याच्यासाठी काय आवश्यक आहे? उपपद आवश्यक आहे. कुठलं? कर्म उपपद. कुंभम करोती. कुंभम तिथे आहे म्हणून क्रूला अण लागून कार झालं. कुंभनी काही केलं का त्यामध्ये प्रक्रियेत? काही केलं नाही. प्रक्रिया क्रू अधिक अण कार झालं ही ती प्रक्रिया त्याची त्याची झाली. पण कुंभ तिथे होता म्हणून ते झालं, म्हणून कुंभकार झालं. कुंभ नसता तर कार झालं नसतं. कुंभ आहे म्हणून कुंभम करोती क्रूला अण लागून कार झालं. म्हणजे कुंभ आहे आणि त्यांनी काहीतरी तर घडलं, म्हणजे त्यांनीच केलं, पण प्रत्यक्ष त्यांनी काही केलं नाही. म्हणजे अकर्ता पण तो आणि कर्ता पण तोच. किंवा आपण बघितलं दुसरं सूर्य उगवतो. सूर्य काय करतो? सूर्य प्रत्यक्ष काहीच करत नाही. सूर्य आहे तो तिथेच आहे. आपल्याला वाटतं सूर्य पूर्वेकडे आला, मग चालत चालत पश्चिमेपर्यंत गेला, एवढा प्रवास त्यांनी केला आणि पश्चिमेला निघून गेला. हे सगळं आपल्याला फक्त दिसतंय. प्रत्यक्ष किम अस्ति? सूर्य तत्र एव अस्ति. पृथ्वी पूर्णपणे तस्य उपरी भ्रमणं करोति. तं परितः पृथ्वी भ्रमणं करोति. तर सूर्याने काय केलं? काहीच केलं नाही. म्हणजे अकर्म. करत तर काहीच नाही कर्म. पण घडलं काय काय त्याच्यामुळं? सूर्याने प्रत्यक्ष जरी काही केलं नाही तरी त्याच्यामध्ये पृथ्वी फिरली, तिथे दिवस आला, रात्र झाली, दिवसा ऊन पडलं, दुपारी कडक ऊन पडलं, त्याच्यामधून समुद्राच्या वरती ते ऊन पडून त्याचे बाष्पीभवन झालं, तिथं वरती ढग वर गेले, पाऊस पडला, पाणी पडलं, केवढ्या तरी गोष्टी झाल्या. त्याच्यामुळे शेतात पडलं, धान्य उगवलं, सगळं झालं. हे सगळं सूर्यामुळे झालं. सूर्यामुळेच वनस्पतींना कर्मद्वीप प्राणिलं वायुः वायुं स्वीकृत्य तत्र हरितद्रव्यमस्ति क्लोरोफिल तेन प्राणवायुः निर्माणः जातः प्राणवायुः निर्मितः. हे सगळं घडलं सूर्यानेच सूर्य होता म्हणूनच झालं ना. म्हणजे सूर्याने पण प्रत्यक्ष काही केलं का? नाही. वनस्पतींनीच ते सूर्याचं किरणांमध्ये देऊन हे घेतलं. किंवा आपण सकाळच्या कोवळ्याने 10च्या उन्हामध्ये 10 ते 10:30च्या उन्हामध्ये जर आपण ओपन स्किन ठेवून बाहेर गेलो तर व्हिटॅमिन डी तयार होतं. महत्वपूर्ण आहे ते ओपन स्किनवरती. नाहीतर डायरेक्ट कपडे घालून उन्हात गेलं तर व्हिटॅमिन डी मिळत नाही. ओपन स्किनवरती आपण जर ऊन घेतलं 10च्या अगदी कोवळं नाही 10च्या 10 साधारण 10 10:30 पडलं तर व्हिटॅमिन डी तयार होतं खाली. सूर्याने काय केलं का? काही नाही. सूर्य तिथेच आहे. तो आहे पहिल्यापासून तिथे बसलाय. तो तसाच आहे. तो काही करत नाहीये. पण त्याच्यामुळे झालं इथं म्हणजे केलं प्रत्यक्ष त्यांनीच केलं. सूर्य नसता तर हे झालं नसतं. सूर्याने ते होतं पण सूर्याने केलं काही नाही. म्हणजे अकर्ता पण तोच आणि कर्ता पण तोच. किती भावा ही कन्सेप्टच फार महत्वाची आहे की करून 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 सवरून नामा निराळा कसा ही कन्सेप्ट भिन्न असते. आता तस्य कर्ताप्यम अकर्ताप्यम एता एषः श्लोकः. आता अग्रे गच्छामः. अतः किम् अहं अकर्तापि अस्मि अतः न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिः न स बध्यते.
न माम कर्माणि लिंपंती न मे कर्मफले स्पृहा इति माम यह अभिजानाति कर्मभिः न सह बध्यते. माम कर्माणि न लिंपंती. मग कर्माचं बंधन मी आता करतो की नाही सगळं, हे सगळं चातुर्वर्ण केलं, सृष्टीचं निर्माण केलं, हे सगळं मी केलं, तरी ह्या कर्माचं बंधन मला नाहीये. म्हणजे कर्म बँकेत माझं डिपॉझिट होत नाहीये ते. मला म्हणजे त्यांनी स्वतःचं उदाहरण दिलंय हे. कर्म आणि अकर्म या बाबतीत सुरुवातीचे इंट्रोडक्शन आहे की माझ्यापासून सुरुवात करा. मी सुद्धा एवढं सगळं करतो म्हणजे हा जे ब्रह्मतत्व आहे ते सगळं करताय, पण त्याचं बंधन ब्रह्मतत्वाला काही लागत नाही. न माम कर्माणि लिंपंती न मे कर्मफले स्पृहा. पुन्हा हे सगळं व्हावं म्हणून माझं काही मला इच्छा पण नसते. अशा पद्धतीने म्हणजे करता अकर्ता परमेश्वराला जो मानतो, म्हणजेच हे जे सगळं ज्ञान ज्याला प्राप्त होते, आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान ज्याला प्राप्त झालं, हा त्याचा लाक्षणिक अर्थ. म्हणजे हे जो जाणतो, इति माम योग यह अभिजानाति. माम इत्युक्ते श्रीकृष्णाला अशा पद्धतीने जो जाणतो असा नव्हे अर्थ. तर श्रीकृष्णाचे सगुण रूप आहे, त्याचं निर्गुण रूप जो जाणतो आणि त्याचं जे मूळ तत्व जो जाणतो, त्याला ब्रह्मज्ञान होतं. आणि ब्रह्मज्ञान झाल्यानंतर त्याला सांगितल्याप्रमाणे यावानार्थ उदपाने, त्याला या सगळ्या गोष्टी क्षुल्लक वाटायला लागतात. आणि मग त्याला ती कर्म त्याच्या हातून जे घडतं ते अकर्मच होतं. त्यामुळे त्याला न बध्यते, कर्मविहीन सबध्यते. कर्मणी प्रयोग आहे, तो बांधला जात नाही प्रमाणे. आता एवं एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम्. आता हे पूर्व, आता याचा दाखला दिलाय त्याने की असे अत्र अद्य केवलम अस्ति इति न पुरापि तादृशं जना कुर्वन्ति स्म. किमस्ति किं ज्ञात्वा एवं ज्ञात्वा पूर्वैः मुमुक्षुभिः अपि कर्म कृतम्. मुमुक्षुभिः, मुमुक्षु इत्युक्ते अत्र सन प्रत्ययान्तमस्ति. मोक्षाची इच्छा करणारे, मोक्ष प्राप्तीसाठी प्रयत्न करणारे, मोक्षाची इच्छा असणारे, ये मोक्षम इच्छन्ति कांक्षन्तः. कर्मणः सिद्धिं प्राप्नता न मोक्ष प्राप्ती इच्छित ये इच्छन्तः ते ते जनाः एतत् ज्ञात्वा म्हणजे एतत् ब्रह्मज्ञानं प्राप्य तैः कर्म कृतम अस्ति. म्हणजे कर्मामध्ये त्यांनी सुद्धा कर्म केलंच आहे. आणि म्हणून तस्मात कुरु एवं ज्ञात्वा पूर्वैः मुमुक्षुभिः, पूर्वी झालेल्या मुमुक्षी लोकांनी म्हणजे ज्यांना मोक्ष प्राप्ती होय त्यांनी सुद्धा अपि कर्म कृतम. तैही अपि कर्म तु कृतम किंतु ज्ञात्वा म्हणजे ज्ञानमूलकम कर्म तैही कृतम. तस्मात् अतः त्वमपि पूर्वैः कृतं पूर्वतरं पूर्वतरं कर्म एव कुरु. हरिदासाची गाडी मूळ पदावर. म्हणून भवान अपि कर्म करोतु. भवान कर्म करोतु यथा पूर्वैः ये मोक्षम इच्छन्ति तैः अपि कर्म कृतमस्ति. किं कृत्वा कथं कृतमस्ति एतत् ज्ञात्वा. म्हणजे नवस बोलत बोलत भगवंताचं स्मरण करण्यासाठी मंदिरात जाणारे युकेजी मधले लोक आहेत, ते करत करत हळूहळू वरच्या वरच्या पद्धतीला पोचत जाऊन पीएचडी पर्यंत पोचल्यानंतर त्यांना जे ज्ञान झालं ते ज्ञान केल्यानंतर सुद्धा ते शिकवायला पहिलीच्या वर्गाला सुद्धा जातात. ते कर तसं तू पण ते कर, पण ते जाणून कर की आता पुढं ज्ञान मिळाल्यानंतर एवं ज्ञात्वा पूर्वैः मुमुक्षुभिः अपि कर्म कृतम अस्ति. त्याचे उदाहरण त्यांनी दिलं. जनकासारखे लोक आहेत हे सगळं जाणून सुद्धा, किंवा आपण अगदी 25 मधली उदाहरणं घेतली तर नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांना स्वतःसाठी कुठलीही काही गरज नाहीये. नरेंद्र मोदींनी तर पूर्वी हिमालयात जाऊन त्यांना ब्रह्मज्ञान आत्मज्ञान सुद्धा झालेलं आहे. ते काही वर्ष तिथे राहिलेले पण आहेत. स्वतःसाठी त्यांना काही नकोय. असं असताना ते सुद्धा आज कर्म करत आहेत. किमर्थम? सृष्टीचक्र चालावं म्हणून.
हे कर्मयोगी आहेत. कुठल्याही फळाची आशा न धरता भगवता दत्तम मम कृते येतात कार्यमस्ती ती भावेन ते कुर्वंती. ते पूर्वीचं उदाहरण घेतलं तर जनकादी जना. ते जनक हे राजा होता, ऋषी राजा, राजर्षी राजा, ऋषी व राजा असे ते सगळे होते. तसंच हे राजर्षीच आहेत. नरेंद्र मोदी हे आपल्या पुढचं उदाहरण आहे. तर तशा पद्धतीने भवान अपि कर्म करू इति पूर्वतरम कृतम यत कर्म भवान अपि करोतु. आता कर्म करोतु, आतापर्यंत कर्म म्हणजे काय याच्याबद्दल आता सांगणं आलं. कर्म कर इथपर्यंत सांगितलं. मीच कर्म कर्म इत्युक्ते किम कथम कर्म इति. एक निमिष अत्र असं. तरी कर्म इत्युक्ते किम इति पहिल्यांदा जाणून घे. आता पहिल्यांदा त्यांनी सुद्धा कर्म केलंय एवढं सांगितलं की जे कर्म करतातच आहेत. एंट्री लेवलला सुद्धा कर्म आहे आणि उच्च लेवलला सुद्धा कर्म आहे. तर कर्म तर केलंच पाहिजे, पहिल्यापासून हे केलंच पाहिजे, गेलंच पाहिजे. इथे स्पष्टतेने सांगितलं. दुसऱ्या अध्यायात आपल्याला जे वाटलं की यामिमाम पुष्पिताम वाचम प्रवदन्ते विपश्चितः, त्यांनी अजाणते अज्ञ म्हटलं की जे पूर्वमीमांसात जी कर्मकांड सांगितली ती करतायत ते अज्ञा म्हणून आधी तिथे सांगितलं. मग ते वाईट आहे का असं आपल्याला तिथे जेव्हा संशय आला तो इथे सांगितलं. ते वाईट नाही, फक्त तो पहिलीची एंट्री लेवल आहे हे समज आणि कर्म कर. आता कर्म कर म्हणजे काय कर. कर्म इत्युक्ते विच, व्हॉट इज कर्म. किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. अत्र किम कर्म किम अकर्म इति कवयः अपि अत्र मोहिताः तत् ते कर्म प्रवक्ष्यामि यत् ज्ञात्वा मोक्षसे अशुभात्. अन्वयं पश्यामः चेत् किम कर्म किम अकर्म इति कवयः अपि अत्र मोहितः. आता कवयः म्हणजे आपण जे मराठीत कवी, आता काव्य लिहिणारा गदिमाडगुळकरांसारखा कवी हा तिथे अर्थ नसतो. इथे कवी याचा अर्थ जाणणारा, विद्वान. कवी इत्युक्ते विद्वान, विद्वांसः. कवयः म्हणजे विद्वांसः. विद्वांसः अपि मोहितः तेषां संभ्रमः भवति एव अपि मूढाः भवन्ति. पुत्र म्हणजे जे अगदी विद्वान लोक आहेत त्यांना सुद्धा हे कळत नाही. कुठं कर्म किम अकर्म किम ते न जानन्ति ते जना अपि तत्र मोहितः भवन्ति. तत् इदानीं तत् कर्म तत् ते कर्म प्रवक्ष्यामि म्हणजे वक्ष्यामि इत्युक्ते वदामि. उत्तमरीत्या प्रकर्षेण प्रकृष्टेन वदामि इति प्रवीक्ष्यामि. छान प्रकारे मी तुला सांगतो, कथयिष्यामि. पण प्रवृष्टेन प्रवक्ष्यामि, चांगल्या प्रकारे मी तुला हे सांगतो. किम यत् कर्म ज्ञात्वा किम अस्ति यत् ज्ञात्वा कर्म किम इति अहं वदामि एतत् ज्ञात्वा अशुभात् अकल्याणात्. अशुभात् म्हणजे शीघ्रम आणि चांगल्या मार्गाने. यत्र कर्म किम अकर्म किम इति कवयः अपि ये ज्ञानिनः अपि ते अपि तत्र मोहिताः भवन्ति. किन्तु अहं तत् वदामि यदि यद् भवान् जानाति तेन किं भवेत्. जे अशुभ आहे अशुभात त्याच्यातून शुभ तुझं होईल. म्हणजे अशुभ म्हणजे कर्मबंधन. आता इथे अशुभ म्हणजे जे अयोग्य आहे असा अर्थ नाही. अशुभ न योग्यम न अपेक्षितम, हे कल्याणकारी नाही असं जे आहे म्हणजे अशुभ. अशुभ म्हणजे काय, जे शुभ नाही ते. शुभ म्हणजे जे कल्याणकारी आहे ते. आणि अशुभ म्हणजे जे मराठीत सुद्धा तो आपण म्हणतो ते अशुभ आहे, ते कल्याणकारी नाही आहे, ते वाईट आहे, ते चांगलं घडणारं नाही आहे. तर अशा म्हणजे कर्मबंधन हे या ठिकाणी अपेक्षित आहे.
वाईट काय होणार आहे की मी जे काही कर्म केलं त्यामुळे मला बंधन लागेल, मग माझा मोक्ष होणारच नाही, परत कर्म बँकेचं नो ड्यूज सर्टिफिकेट मिळणार नाही. म्हणून मी तुला कर्म बँकेचं नो ड्यूज सर्टिफिकेट कसं मिळावं याची युक्ती सांगणार आहे, हे भगवान सांगतो. यज्ञात्वा ज्ञात्वा अशुभात मोक्षसे, अशुभातून भवत मोक्ष प्राप्ती महान विमुच्यसे, तस्य मुक्तता भविष्यति. कथं भविष्यति तद् अहं वदामि, तेन ज्ञातुं शक्नोति भवान् इति. यज्ञात्वा अशुभात मोक्षसे, हे जे काही तुझ्या डोक्यात आहे कर्मबंधन, हे जे अशुभ होणार आहे त्याच्यातून तुझी मुक्ती कशी होईल हे मी तुला आता त्या कर्माबद्दल सांगतो. काय सांगणार आहे ते अग्रे. हा, कर्मणो यपि बोद्धव्यम च विकर्मणः अकर्मणस्य बोद्धव्यम गहना कर्मणो गतिः. कर्मणः इ अपि बोद्धव्यम च विकर्मणः अकर्मणः च बोद्धव्यम गहना कर्मणः गति. अन्वयं पश्यामः चेत् कर्मणः अपि बोद्धव्यम, कर्मणः अपि स्वरूपम बोद्धव्यम, म्हणजे कर्म जे काय आहे त्याच्याबद्दल नीट समजून घेणं गरजेचं आहे. कारण का, अग्रे तस्मात् कर्मणः गतिः गहना. बहु कठिनमस्ति क्लिष्टमस्ति एतत् ज्ञानं. गतिः इत्युक्ते ज्ञानम् अत्र अर्थः. हे जे ज्ञान आहे कर्मणा विषये ते तत् अत्यंत गहन आहे. त्याची गती म्हणजे त्याचं ज्ञान किंवा ते जे एंड, त्याचा रिझल्ट. गती म्हणजे एक रिझल्ट असं सुद्धा अर्थ होऊ शकतो. त्याची काय गती म्हणजे तो कुठे पोहोचणार आहे, ते कर्म कुठं पोहोचणार आहे, म्हणजे त्याची गती किंवा त्याचं डेस्टिनेशन काय आहे, अशा पण अर्थाने घेऊ शकतो. म्हणजे अल्टिमेट त्याचं काय आहे कर्माचं गती, ती गहन आहे, क्लिष्टम आहे, काय अतिशय कठीण आहे सांगायला. तर कर्मणा अपि बोद्धव्यम तद ज्ञातव्यम अकर्मणः च, म्हणजे कर्मभावस्य स्वरूपमपि ज्ञातव्यम विकर्मणः अपि च. अत्र विकर्म इति अपि भिन्नाः अर्थाः भवति. जनाः तस्य अर्थं विविधतया कुर्वन्ति. पश्यामः, कर्मणः अपि स्वरूपं बोद्धव्यम् अकर्मणः च स्वरूपं बोद्धव्यं विकर्मणः अपि च स्वरूपं बोद्धव्यं तस्मात् कर्मणः गतिः गहना. एतत् कर्मणः गती बहु गहना अस्ति, क्लिष्टा अस्ति, अतः तत् बोद्धव्यम, तुला सांगितलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे ते. कारण काय आहे, ती गती महागहन आहे, कर्माची गतीच महागहन आहे. आता त्याचं स्वरूप नीट समजून घेतलं पाहिजे, ते मी तुला सांगतो. ते जाणल्यानंतर तुला अशुभापासून तुझी मुक्ती होईल. आता अत्र याची गती अग्रे पश्यति. कर्म किम अकर्म किम विकर्म किम, अशा 3 डेफिनेशन सांगितले. आता कर्म इत्युक्ते नियतम कर्म इति अर्थः. कर्म यत् आवश्यकम असते, आणि कर्माचे आपण बघितले वेगवेगळे प्रकार. नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, निषिद्ध कर्म. आता विकर्म याचा अर्थ निषिद्ध कर्म असा घेतलाय. इथे आपण घेतलाय, बऱ्याच जण निषिद्ध कर्म असं घेतात. परंतु काही जण म्हणजे गीताईमध्ये विनोबा भावेंनी अर्थ केलाय तो म्हणजे विशिष्ट कर्म, म्हणजे विशिष्ट कर्म या अर्थाने त्यांनी विकर्म घेतलाय. पण इथे तो संयुक्तिक असा वाटत नाही, निषिद्ध कर्म असाच वाटतो. कारण काय, म्हणजे त्यांच्या मते काय की एखादा सायकल शिकणारा मुलगा आहे, सुरुवातीला सायकल शिकतो, बॅलन्स त्याला करावा लागतो, त्याच्यावर लक्ष केंद्रित करावं लागतं. हळूहळू करता करता ते प्रशिक्षिप्त क्रिया बनते, मग त्याला काय आता विचार करावा लागत नाही, मग ते कर्म विशिष्ट कर्म होतं. किंवा स्वयंपाक करताना आता बाईला वर्षानुवर्ष स्वयंपाक करताना सुरुवातीला ज्यावेळेला स्वयंपाक करते त्यावेळेला किती मीठ टाकू, किती हे करू, किती करू, काय करू, कसं करू, भरपूर विचार करावा लागतो. हळूहळू ती रिफ्लेक्सली क्रिया होते की एकीकडे बरेच जण अंतर्जाल माध्यमेनं
वर्गात बसल्या बसल्या स्वयंपाक करत असतात. ते योग्य नाही, विनोदाने म्हणतो. हा. तरी तो इतक्या रिफ्लेक्सली तो होत राहतो बऱ्याचशा गोष्टी. म्हणजे स्वयंपाक करता करता गाणी पण गातात, इतर सगळं करू शकतात. याचं कारण ती क्रियासाठी विशेष लक्ष द्यावं लागत नाही. ते विशिष्ट कर्म असा विनोबा भावेंनी अर्थ केला किंवा काही लोक करतात. पण अत्र तद् योग्यं न दृश्यते अपि किमर्थम् अत्र निषिद्ध कर्म इति अर्थे विकर्म वि इति उपसर्गेण अर्थं विपरीतमपि भवितुमर्हति। अतः विकर्म इत्युक्ते अत्र अर्थः निषिद्धकर्म इति अस्माकं पुस्तके अपि दत्ता अस्ति, तदेव संयुक्तम् इति चिन्तनं कर्तुं शक्नोमि चेदपि। तर्हि निषिद्धकर्म इति अर्थे वयं चिन्तयामः। तर्हि यद् न करणीयं चौर्यकर्म हत्या इति सर्वं यदस्ति तद् विकर्म इति अत्र अर्थः स्वीकृतः। यत्र यथा अत्र अस्माकं पुस्तके निषिद्धकर्म इति अपि इति एव दत्तमस्ति। तर्हि कर्म किं विकर्म किम् इति अभवत्। कर्म इत्युक्ते नित्यकर्म नैमित्तिककर्म इति सर्वं वा नियतं कर्म, एतत् सर्वं नियतं कर्म इति अर्थेन कम् इति भवति। विकर्म इत्युक्ते निषिद्धं कर्म, तत्तु त्यक्तव्यमेव, केनापि न करणीयमेव। अनन्तरम् अकर्म इति अस्ति। अकर्म इत्युक्ते किं, यत् कर्म कृत्वापि तस्य बन्धनं यदा न भवति तर्हि तत् अकर्म भवति। किं कर्म किम् अकर्म किं विकर्म। कर्म इत्युक्ते यत् क्रियते तत् कर्म तस्य बन्धनं तु भवति एव। कर्म यद् यद् भवति तस्य फलं तु भवति, तस्य फलं भवति, तेन बन्धनं भवति। पुण्यं वा पापं, पुण्य स्वर्गप्राप्ति, पापं नरकप्राप्ति, एतत् तु फलं तु अस्ति एव निश्चितं, नो ड्यूस् सर्टिफिकेट् नाही। अकर्म इत्युक्ते तदेव कर्म यया पद्धत्या क्रियते, तया पद्धत्या यदि क्रियते तर्हि पद्धति महत्वपूर्णा अस्ति। कथं करणीयं तत् कर्म, यया तादृशं यदि कर्मयोगपद्धत्या यदि क्रियते तर्हि तस्य कर्मणा बंधनं न भवति। हेच मी तुला आता सांगणार आहे, हे ते भगवान सांगतो की माझं उदाहरण घे, मी सगळं कर्म करून सुद्धा अकर्म होतं, आणि तसंच मी आता एवढी उदाहरणं दिली, सूर्य कर्म करून सुद्धा अकर्म होतं, त्याचं बंधन त्याला लागतच नाही, कारण त्यांनी काही केलंच नाही, आणि केलं ते सुद्धा स्वतः म्हणजे इच्छा ठेवून केलंच नाही, त्याचं बंधन नाहीये अकर्म। या कुठल्याच गोष्टीचं बंधन कर्मबंधन लागत नाही का, यदा तत् अकर्म भवति। एक निमिष पहिली का क्षम्यताम्। अरे अकर्म इति तथा अकर्म भवति। कर्म कृत्वापि तस्य बन्धनं न भवति, तद् अकर्म भवति। किं कर्म किम् अकर्म किं निषिद्धं कर्म इति ज्ञातव्यमेव। अहम् इदानीं प्रवक्ष्यामि, यद् ज्ञात्वा अशुभात् कर्मबन्धनात् मोक्षं प्राप्ति भविष्यति। मग गमनागमनं न भवति, मोक्षप्राप्ती भवति। अन्यथा पहिलीच्या वर्गात आणि पीएचडी मध्ये काय फरक आहे आता लक्षात आला। नवस बोलून जे काही भक्ती केली जाते त्याचं फळ होणारच आहे, चांगलं वाईट दोन्ही, ते पुण्यकर्म आहेच। तुम्ही एखाद्याची हत्या केली, चोरे कर्म केलं, भ्रष्टाचार केला, तेही कर्म आहेच, त्या कर्माचं फळ आहेच नरकप्राप्ती। चांगलं कर्म मंदिरात गेले, पूजा अर्चा करतायत, देवाला हे करतायत, नवस करतायत, अमुक करतायत, सगळं इच्छा आहे, त्याचं फळ आहेच, फळ मिळणारच आहे, चांगलं फळ मिळणारच आहे, स्वर्गप्राप्ती होणार आहे। चांगलं कर्म केल्याचं चांगलं कर्म आहेच। सर्जनने चांगलं ऑपरेशन केलं, त्याला रुग्णाला हे केलं, त्याचं फळ सर्जनला मिळणारच आहे। डायरेक्ट तिथे पैशात मिळेल किंवा ते नाही जरी मिळालं तरी पुण्यकर्म म्हणून त्याच्या वाट्याला लागणारच आहे, त्यामुळे त्याला स्वर्गप्राप्ती आहेच। पण स्वर्गप्राप्ती आहेच, मोक्ष नाही। चांगलं काम केलं तरी स्वर्गप्राप्ती, वाईट काम केलं तरी
नरकप्राप्ती पुढच्या जन्मात. म्हणजे ते जन्म मृत्यू फेऱ्यातून मुक्तता नाही. तो जो क्षेत्रज्ञ अडकून बसलेला आहे शरीरामध्ये, त्याची मुक्तता नाही. हे जरी महाभूतांचं हे शरीर जरी इथे नाहीसं झालं, एतद यदि गच्छती तथापि वासांश जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाती नरोपराणी तथा शरीराणी विहाय अन्यानी संयाती नवानी देही. हे देह टाकून, वस्त्र जसं टाकून दिलं जातं नवीन, आणि नवीन कपडे घेतो आपण दर सणावाराला, दर दिवाळीला नवीन कपडे, तसे या जन्मातलं हे शरीर टाकून देऊन पुन्हा नवीन शरीर घेतो. पण ते लिंग शरीर असतंच. आणि ते लिंग शरीरात काय काय असतं आपण बघितलं तर तो क्षेत्रज्ञ म्हणजे भगवत अंश ह्या बंदिस्त, पुन्हा तत्र तन्मात्रा, आणि तन्मात्रा आणि हे कर्म चिकटलेलं असतं. कर्म अत्यंत चिकट आहे. महाचिकट आहे. ते चिकटूनच राहतं. फेविकॉल पेक्षा जास्त त्याचा जोड स्ट्रॉंग आहे. जाम चिकटून राहतं ते. आणि ते चिकटल्यामुळं तो मोक्ष त्याला मिळत नाही. तो परत परत त्या जन्म मृत्यू फेऱ्यात राहतो. मग हे कर्म जर काढायचं असेल फेविकॉल सारखं, तर त्याला अल्कोहोलनी धुवावं लागतं, स्पिरिटनी धुवायला लागतं. ते जे स्पिरिट इथं जे आहे ते स्पिरिट म्हणजे स्पिरिट ही कल्पना झाली. हे स्पिरिट म्हणजे इथे अकर्म करणे. त्या कर्माचं अकर्म केलं की ते चिकटत नाही. आणि ते चिकटलं नाही, कर्म बँकेचं नो ड्यूज सर्टिफिकेट आलं की डायरेक्ट तो अडकलेला मोकळा होतो. म्हणजे त्याच्याशी एकरूप होऊन जातो. संपला विषय. परत जन्म मृत्यू नास्ति इति. तरी एतत् सर्वं बोद्धव्यम. यस्य एतत् ज्ञानं भवति तस्य कृते तस्य कर्म तु अकर्म एव भवति. त्याला ते उरतच नाही. त्याच्या डोक्यामध्ये इतर गोष्टी क्षुद्रच होऊन जातात. त्यामुळे त्याला कुठली इच्छा राहत नाही. आणि तरी सुद्धा तो कर्म जे करतो ते फलाशाम त्यक्त्वा करतो. तो कर्मयोग होतो आणि त्याचा अकर्म होऊन त्याला त्याचं बंधन लागत नाही. अग्रे वदती कर्मण्य कर्म यः पश्येत कर्मण्यकर्म य पश्येत अकर्मणि च कर्म यः स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तः कृष्ण कर्मकृत्. आता अत्र कर्मणि अकर्म यः पश्येत अकर्मणि च कर्म यः सः बुद्धिमान् मनुष्येषु सः युक्तः कृष्ण कर्मकृत्. अन्वयं पश्यामः चेत् यः कर्मणि अकर्म अकर्मणि च कर्म पश्येत सह मनुष्येषु बुद्धिमान युक्तः सह कृष्ण कर्म कृत. आता कृष्ण कर्म कृत या शब्दाचा अर्थ बघितलं. कृष्णम कर्म इति कृष्ण कर्म कर्मधारय समास. महोदया पृष्टवान् कृष्णमित्युक्ते किं? कृष्णमित्युक्ते संपूर्णं, पूर्णतया, सकलं सकलं. आता सकलम कर्म इति कृष्ण कर्म. जे सगळं एकूण एक कर्म कृष्ण कर्म. कृष्ण कर्म इत्युक्ते कृष्णम कर्म कर्मधारय समासः अस्ति. आणि कृष्ण कर्म करोति इति कृष्ण कर्म कृत. पुन्हा इथे कर्तरिक्वी प्रत्ययाला उपपद समास. कृष्णम हे उपपद आहे म्हणून त्या कृष्णम या उपपदाने कर्म केलं, त्याचं अकर्म झालं. ते आहे प्रत्यक्ष त्यांनी काही केलं नाही. प्रत्यक्ष काय झालं? कृ धातू अधिक क्विप प्रत्यय. कृष्णम करोति कृष्ण कर्म करोति इति कर्म करोति इति कृ धातू करोति तस्य कृते क्विप प्रत्यय लागल्यावर काय झालं? क्विप प्रत्ययाचं सगळं निघून गेलं. क्रूच राहिलं फक्त. पण पुढे जे काय आपण बघितलं ना इत संज्ञा, त्याच्यामध्ये क्विप मध्ये काय होता? एक इत संज्ञा प होता. क आणि प. क होता त्याच्यामुळे काय झालं की काही बदल करायचे नाही. गुण वृद्धी निषेध हा हे क जाता जाता हे काडी करून गेला की ते जो काही बदल करायचा त्याच्यात गुणवृद्धी करायची नाही हे सांगून गेला. जरी घय प्रत्यय आता तो घय मधला य जातो त्यावेळेला तो काय सांगतो? नीत प्रत्यय असेल तर वृद्धी करायला सांगतो प्रक्रियामध्ये. ते सांगून जातो तो. म्हणजे ते कर्म तो करतो पण अकर्मात कर्म करून जातो. तसं इथे क्विप प्रत्यय आहेत. आता प जो निघून गेला, पण प निघून जाताना काही कर्म करून गेला. त्याने काय सांगितलं? ह्रस्वस्य पितिकृत कृती. म्हणजे ह्रस्व हे असेल
त्याच्यानंतर ह्रस्व अंत्य असेल असा जो धातू असेल, ह्रस्व स्वर अंत्य असलेल्या धातूच्या पुढं पित प्रत्यय आला, प ज्याचा इत संज्ञा असा प्रत्यय आला तर तुगागम हा करावा. तुक तो किती आगम त हा आगम करावा हे सांगून गेला. म्हणजे कर्मात अकर्म करून गेला तो. कर्म केलं त्याने, काय केलं, म्हणजे जो त तिथे जो आला कृत झाला, क्रूचा कृत झाला ना. म्हणजे क्रू म्हणजे करणे आणि कृत म्हणजे करणारा. कृष्ण कर्म करणारा, सगळी कर्म करणारा, कृष्ण कर्म कृत, सर्व कर्म करणारा. याच्यामध्ये कृष्णम कर्म कृष्ण कर्म, आणि हे कृष्ण कर्म हे उपपद आहे. ते उपपद असल्यामुळं क्रू धातूला क्विप प्रत्यय लागला. म्हणजे या कृष्ण कर्म या उपपदाने कर्म तर केलं पण स्वतः काही केलं नाही, त्यामुळे त्याचंच अकर्म झालं. तर त्या कृष्ण कर्म या उपपदाला हे कर्मबंधन लागणार नाही. त्यांनी कर्म तर केलं, त्यांनी त्याला क्विप प्रत्यय जोडायला सांगितलं, तो होता म्हणून कृत आहे, तर कृत झालं नसतं. नुसतं कृत हा शब्द होत नाही, क्रू अधिक क्विप प्रत्यय कृत होत नाही. तिथे कृष्ण कर्म आहे उपपद, म्हणजे कृष्ण कर्माने ते कर्म तर केलं, पण प्रत्यक्ष त्यांनी काय केलं का, प्रत्यक्ष कृष्ण कर्म तसंच राहिलं. फक्त क्रूला तो असल्यामुळं क्रूला क्विप प्रत्यय लागून त्याचं कृत झालं. म्हणजे कर्म तर झालं पण प्रत्यक्ष काही केलं नाही, मुळे त्याचं अकर्म पण झालं. त्यामुळे प्रत्यक्ष त्याला मोक्षप्राप्तीला प्रॉब्लेम येणार नाही. त्यांनी कर्म करून सुद्धा त्याचं अकर्म झालं. कृष्ण कर्मकृत, इथेच आपल्याला ते श्लोकाचा अर्थही कळतोय. कृष्ण कर्मकृत स्पष्ट वाचते वा. या हा महोदय. उपमा आहेत बऱ्याचशा, हे लक्षात घ्या. आमाम उत्तम महोदय. कृष्ण कर्मकृत पण कळलं त्याच्यामुळं, आणि कर्म अकर्म पण कळलं. कृष्ण कर्मकृत, कृष्णम कर्म या करोती, कृष्ण कर्म करणारा, सगळी कर्म करणारा, इथे कृष्ण कर्मकृत. त्याचं प्रथम एकवचनम भवती कृष्ण कर्मकृत. प्रथम कृष्ण कर्मकृत इति, कृष्ण कर्मकृत इति प्रातिपदिकम् अभवत्, तस्य प्रथम एकवचनं समानमेव भवति, निर्वस्त्रं नास्ति, तत् विभक्ती प्रत्यय अस्ति. प्रथम एकवचनं कृष्ण कर्मकृत, म्हणजे हे सगळी कर्म करणारा या अर्थाने ते होतं. आणि तत्र असणारा युक्त त्याचं विशेषण आहे. सह, त्याची सगळी विशेषण आहे. सह युक्त कृष्ण कर्मकृत, युक्त म्हणजे जोडला गेलेला. म्हणजे हे ज्ञान ज्याला झालेलं आहे, तो ज्ञान झालेला परमेश्वराशी जोडला गेलेलाच आहे. ज्ञानी पुरुष मनुष्येषु बुद्धिमान पुरुष सह यह कर्मणी अकर्म अकर्मणीच कर्म पश्येत, म्हणजे कर्म आणि अकर्म ज्याला सगळं व्यवस्थितपणे कळलं हे ज्ञान झाल्यामुळं, असा मनुष्येषु बुद्धिमान युक्त सह, सगळ्या मनुष्यात बुद्धिमान, सगळ्या ह्याच्यातलं मनुष्याणाम सहस्रेषु केवलम, सहस्त्र माणसांमध्ये एखादाच हे ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. इथे आपली भगवत सप्तमी अध्याय असते. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये, यतताम अपि सिद्धानाम कश्चित मे वेत्ती तत्वतः. हे 7व्या अध्यायात सांगितलंच आहे की मला हे तत्वता जाणण्यासाठी, म्हणजे हे आता जेवढं सगळं ज्ञान सांगितलं, हे ज्ञान प्राप्तीसाठी सहस्त्र माणसांमध्ये एखादाच प्रयत्न करतो, आणि असे सहस्त्र जे प्रयत्न करतात त्यातला एखादाच माझ्यापर्यंत हे जाणू शकतो. असा म्हणजे मनुष्येषु बुद्धिमान मनुष्य जो युक्त आहे, ज्याला ज्ञान प्राप्ती झाली आहे. सह कृष्ण कर्मकृत, सगळी कर्म करत असताना सुद्धा सकल कर्म करता त्याला कुठलंही कर्माचं बंधन होत नाही. तस्य कृते बंधनम न भवती. ते यह पुरुष कर्मसु अकर्म पश्यति, यह पुरुष अकर्मसु च कर्म पश्यति, सह मनुष्येषु बुद्धिमान, सह मनुष्येषु बुद्धिमान अस्ति, सह समाधिस्थः, सह सकल कर्म करता, तो सगळी कर्म करतच असतो. आणि सगळी कर्म करून सुद्धा त्याला अकर्माचं बीज कळल्यामुळं त्याला त्याचं अकर्मच होतं त्याचं, आणि त्यामुळे त्याला कर्म बँकेचं नो ड्यू सर्टिफिकेट मिळायला अडचण येत नाही, आणि त्याला डायरेक्ट मोक्ष प्राप्ती होते. यस्य सर्वे समारंभः
कामसङ्कल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहु पंडितं बुधाः यस्य सर्वे समारंभाः कामसङ्कल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तम आहुः पंडितं बुधाः यस्य सर्वे समारंभाः कामसङ्कल्पवर्जिताः कामसङ्कल्पवर्जिता इत्युक्ते कामाश्च संकल्पाश्च कामसङ्कल्पः द्वन्द्वसमासः आणि कामसङ्कल्पैः वर्जिताः आणि समारंभः इत्युक्ते एतत् सर्वे कार्यक्रमः ज्याची सगळी कार्य तरी शास्त्रसंमत कर्म म्हणजे समारंभ आता समारंभ म्हणजे आपण जे मराठीतला अर्थ आहे तो इथे नाही घ्यायचा लग्न समारंभ किंवा इतर पदवीदान समारंभ म्हणजे समारोह या अर्थाने हा नाही घ्यायचा अर्थ समारंभ म्हणजे आरंभ सम्यक आरंभ या अर्थाने येतो म्हणजे शास्त्रसंमत कर्म शास्त्राने मान्य केलेली सगळी कर्म अशी ज्याची सगळी कर्म काम संकल्प वर्जिता संती म्हणजे त्याच्यामध्ये कामना नसती संकल्प इत्युक्ते संकल्प म्हणजे त्याची इच्छा त्याच्यामधली म्हणजे फलाची इच्छा फलेच्छा म्हणजे संकल्प अत्र संकल्प याचा अर्थ आपण जे पूजा करतो त्यावेळेला संकल्प सोडतो पहिल्यांदा येतस्त्या पुत्रप्राप्त्यर्थम करिष्ये म्हणून आपण तो संकल्प सोडतो म्हणजे काय की काहीतरी इच्छा करतो ते करण्यासाठी मी हे करत आहे म्हणजे संकल्प म्हणजे एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह संकल्प म्हणजे एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह पण ज्याचे एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह आता इथे थोडासा भेद होण्याची शक्यता आहे की अरे तुमचा ऑब्जेक्टिव्ह नसेल लो एम इज ए क्राईम असंही आपण म्हणतो चांगलीच उद्दिष्ट असली पाहिजे उद्दिष्ट तर असलंच पाहिजे उद्दिष्टाशिवाय तो कर्म होतच नाही म्हणजे संस्कृत जागतिक भाषा व्हावी राष्ट्रभाषा व्हावी आणि त्याची आपलं देश उन्नत व्हावा हे उद्दिष्ट तर आहेच संकल्प भारतीचं उद्दिष्टाशिवाय कोण काय काम करू शकत नाही पण आसक्ती मात्र संकल्प याचा अर्थ आसक्ती ते पाहिजे म्हणूनच हे असं नाही म्हणून जे कर्म होतं ते आसक्ती फलाशया यत कर्म क्रियते तद भिन्न तस्य अस्ति अर्थः संकल्प अत्र संकल्प इति अर्थः तादृशः स्वीकरणीयः तर्हि यस्य सर्वे समारंभः म्हणजे ज्याचे सर्वाणि कर्माणि शास्त्रसम्मतानि कर्माणि तस्य कामना नास्ति कामेच्छा नास्ति संकल्पवर्जिता संकल्पापि नास्ति इत्युक्ते तत्र फलाशा नास्ति फलाशा तत्र आसक्ती नास्ति फलासक्तीही नास्ति अशाने जो करतो त्याचं पुन्हा ज्ञानाग्नि दग्ध कर्माणम अत्र ज्ञानाग्नि दग्ध कर्मन् इति प्रातिपदिकमस्ति तस्यापि समासः ज्ञानम एव अग्निः इति ज्ञानाग्नि इति कर्मधारय समास ज्ञान हाच अग्नी आणि ज्ञान या अग्नीनीच ज्ञान अग्निना दग्धानी ज्ञानाग्नी दग्धानी तृतीया तत्पुरुष म्हणजे ज्ञान या अग्नीनी ज्याची जाळली गेली आहेत काय ज्ञानाग्नी दग्धानी कर्माणी यस्य सह ज्ञानाग्नी दग्ध कर्मा म्हणजे ज्ञानाग्नी दग्ध कर्मन इथे प्रातिपदिक भवती बहुव्रीही समास असते म्हणजे विशेषण आहे ते की ज्ञानाने ज्याची सगळी कर्म दग्ध झाली आहेत म्हणजे भस्मसात झाली आहेत जळून गेली आहेत म्हणजे ज्ञानातलं भस्मीभूत कर्माण असा जो आहे त्याला त्याचं आता द्वितीय एकवचन आहे ज्ञानाग्नी दग्ध कर्मन इति प्रातिपदिकम द्वितीय एकवचनं भवती ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम म्हणजे ज्ञानाने ज्याची सगळी कर्म भस्मसात होऊन गेली आहेत आशाला ज्याचे सगळे कर्म संकल्प वर्जिता कर्माणी संती त्याला बुधा पंडितम आहुः तम बुधा पंडितम आहुः त्यालाच पंडित जाणकार लोक वदन्ति जे विद्वांसः सन्ति ते तमेव पंडितं वदन्ति पंडित कोण पंडा बुद्धी यस्य सह पंडितः त्याची बुद्धी पंडा पवित्र झाली आणि परमेश्वराची एकरूप झाली आहे स्थितप्रज्ञ जो झालाय प्रज्ञा स्थिता तो पंडित त्याला पंडित म्हणतात कोणाला
ज्याच्या ज्ञानाग्नी म्हणजे ज्ञानप्राप्ती झाली त्याला, म्हणजे हे ब्रह्मज्ञान त्याला झालं, त्याला हे सगळं कळलं, त्याच्यामुळे त्याची जी कर्म होतील ती सगळी अकर्म होतील आणि म्हणजेच ती जळून भस्मसात झाली याचा अर्थ नष्ट झाली. यस्य सर्वाणि कर्माणि नष्टानि अभवन् केन ज्ञानाग्निना ज्ञानेन एव सर्व कर्माणि नष्टानि भवन्ति. यस्य ज्ञानप्राप्ती अभवत् तस्य यद्यपि सः कर्म करोति तत् कर्मणः अकर्म भवति. क्विप प्रत्यय किंवा सूर्यासारखं किंवा नवरदेवासारखं त्याची अकर्म होतात आणि त्याचं त्याला बंधन लागत नाही. तरी ज्ञानाग्नी दग्ध कर्माणं त्याला पंडित असं म्हणतात. आता अग्रे पुन्हा त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित करोति सः. तेच पुन्हा सांगितलंय. यस्य नित्यतृप्तः, त्याची विशेषणं सांगितले. नेहमी तृप्त आहे. निराश्रय, त्याचं कुठेही आसक्ती नाही, कुठे कशावरही तो अवलंबून नाही. निरालंब, हे पाहिजेच ते पाहिजेत असं कुठेतरी त्याचा आश्रय कुठेही नाही, असा निराश्रय. निराश्रय म्हणजे निर्वासित असा अर्थ नव्हे, रोहिंग्या नव्हे. निराश्रय म्हणजे रोहिंगा नव्हे, तर अर्थ की त्याला कुठेही अवलंबित नाही, स्वयंपूर्ण, निरालंब, नित्यतृप्त, कर्मफलासंगम त्यक्त्वा, त्यानं कर्मफलाची संग म्हणजे आसक्ती टाकून कर्माणी अभिप्रवृत्त, कर्म करण्यास प्रवृत्त झालेला. कसं कर्म करण्यास? त्याचं कर्मफलासंगम त्यक्त्वा कर्माणि अभिप्रवृत्त, कर्मणी अभिप्रवृत्त सह किंचित प्रवृत्त अपि अभिप्रवृत्त, म्हणजे कर्म करण्यास तयार असलेला सुद्धा, कर्मणी अभिप्रवृत्त अपि, कर्म करण्यास प्रवृत्त झालेला असूनही सह किंचित न एव करोती, न किमपि न करोती, त्याचं अकर्मच होतं. ज्याला कर्मफलाची म्हणजे कर्मयोगाबद्दल इथे त्यांनी आतापर्यंत आपण काय सांगतो, तिसऱ्या ह्याच्यात कर्म केलंच पाहिजे, कर्म केलंच पाहिजे, प्रत्येकाने नियतम कर्म आहे ते केलंच पाहिजे. प्रश्न येतो की ठीक आहे, कर्म केलंच पाहिजे मान्य आहे, परंतु कर्म केलं तर बंधन तर असणारच आहे ना. म्हणून इथे सांगतोय की अशा पद्धतीने जर कर्म केलं तर त्याचं अकर्म होऊन त्याचं बंधन लागत नाही. काय कसं केलं तर कर्मफलम फलासंगम त्यक्त्वा, कुठलंही कर्म युकेजी मध्ये नवस बोलून जे कर्म सुरू केलं आहे ते हळूहळू करत त्याची आसक्ती टाकत टाकत केवळ जो कर्म नंतर करतो, म्हणजे केवळ परमेश्वराने मला काही द्यावं या इच्छेने कर्मकांड जो करतो, यज्ञ पुत्र कामेष्टी यज्ञ, जो पुत्र मिळावा म्हणून करतो यज्ञ, त्याच्याऐवजी नुसता यज्ञ ज्या वेळेला तो करावा लागतो कुठलीही फलाशा न करता, त्यावेळेला त्या कर्माचं त्याला बंधन होत नाही, अन्यथा त्याला फळ मिळणारच आहे. म्हणजे कर्मफलासंगम नित्यतृप्त, तो नेहमी तृप्त आहे, कशावरही अवलंबून नाही, कायम तृप्तच आहे, त्याला काही पाहिजे असं काही उरलंच नाही, असा जेव्हा असतो तो कर्मणी अभिप्रवृत्त अपि, अभिप्रवृत्त इत्युक्ते कर्म कर्तुम उत्सुक, इच्छित असून सुद्धा तो कर्म करतोय पण किंचित अपि न करोती, म्हणजे कर्म करून सुद्धा तो काही करत नाही. तो कर्म करणारा दिसत असला तरी त्याचं अकर्मच होत असल्यामुळे तो काही करत नाही. यथा मला करताही समज आणि मलाही अकर्ता समज, आणि ही सगळी उदाहरणं सांगितलेली सूर्यापासूनची सगळी, की जे करून सुद्धा करत नाहीत, करून सवरून नामा निराळा. थोड्या वेगळ्या अर्थाने आपण म्हणतो मराठी ती म्हण, पण अर्थ तोच आहे. करून सवरून नामा निराळा, मी केलं सगळं पण मी काही केलं नाही असं म्हणणार. तो वेगळ्या अर्थाने आपण वापरतो मराठीमध्ये म्हण, थोडी वाईट अर्थाने वापरतो, पण चांगल्या अर्थाने सुद्धा ती वापरू शकतो असं. निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरम केवलम कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. एतस्यापि विस्तारः यदुक्तमस्ति तदेव. निराशी ही यस्य निष्कामः कुत्र आशी एव नास्ति.
निराशिः तस्य निर्गतः आशिषः यस्मात् सः निराशी, ज्याची सगळ्यातून इच्छा निघून गेल्या आहेत असा निराशी. काही पाहिजे नाही पाहिजे 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 हे पाहिजे ते पाहिजे याच्यातून तो बाहेर गेलेला. यतचित्तात्मा, चित्त आणि आत्मा याने नियंत्रित संती. यस्य चित्तम च आत्मा च चित्तात्मानौ येन यतः यतौ चित्तात्मानौ येन सह बहुव्रीही समासः यतौ म्हणजे यत म्हणजे नियंत्रितम. यम इति धातू तस्य क्त प्रत्यय कंट्रोल, ज्याने आत्मा आणि याचा चित्त येन किं तस्य नियंत्रणं कृतमस्ति असा सर्व परिग्रह त्यक्तः. परिग्रह इत्युक्ते जे जे काही पाहिजे 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 साठेबाज, ज्यांनी हा सर्व भोगांच्या सामग्रीचा जे साठे करून ठेवले, हे पाहिजे ते पाहिजे, इंद्रियाणाम विषयांकृते यद्यद आवश्यकम तत्तत् तस्य सर्वस्य परित्यागः कृतः तादृशः केवलं शारीरम कर्म कुर्वनपि, शरीराने फक्त कर्म करत, कर्म जे तर व्यापार दिसतोय तो कर्म करताना, कुर्वनपि किल्विषम न आपनोती, त्याचं पाप त्याला लागत नाही. पाप म्हणजे बंधन लागत नाही. तेच अर्थ पुन्हा सांगितला की ज्याचं येन ज्ञानप्राप्ती, यस्य ज्ञानप्राप्ती भवती स निराशी एव भवती स यतचित्तात्मा भवती तस्य सर्वे फलासक्ती तस्य गता अस्ति तस्य तेन यत् कर्म क्रियते तत् कर्मणा बंधनमेव न भवति. यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. तेच पुन्हा सांगितलं. यदृच्छा लाभसंतुष्ट, यदृच्छा इत्युक्ते जे सहज मिळालेलं आहे. यदृच्छा लाभसंतुष्ट अप्राप्त, जे जे स्वयं मिळाले त्यांनी संतुष्ट. यदृच्छा लाभ संतुष्ट, यदृच्छया लाभ, यदृच्छा म्हणजे परमेश्वराच्या इच्छेने जे दिलेलं आहे, सहज मिळालेलं जो लाभ आहे, म्हणजे फळासाठी अपेक्षा न करता, म्हणजे फळ मिळालं परमेश्वराने दिलं तर घेऊ नका असं त्याचं म्हणणं नाही. इच्छा नसताना आपोआप मिळालेलं असा त्याचा अर्थ आहे. यदृच्छया, यदृच्छया प्राप्तम, यस्य इच्छा न कृता आसक्ती न कृता तथापि यत प्राप्त असते तेन संतुष्ट. म्हणजे मला पाहिजे होतं भरपूर, मला महिन्याला 4 लाख रुपये पगार हवा होता, पण मला त्यांनी 3च लाख दिला हो. मग 3 लाखांनी दुःख करणार का? 3 लाख मिळाले आनंद करणार का 3 लाखांनी? आणि मला 4ची अपेक्षा होती. 3 शेअर बाजारात जे लोक जातात त्यांचं असंच होतं. अरे भाव वाढला, अरे पण मला आणखीन भाव वाढला होता ना नंतर. म्हणजे ज्याच्यात मिळालं तर ते संतुष्ट कधीच नसतात. त्यांना वाटतं की याच्यापेक्षा जास्त भाव मिळावा. तरी त्याच्या विरुद्ध यदृच्छया लाभ संतुष्ट, जे मिळालं इच्छे न करता, जे आपोआप मिळाले मग छानच आहे. अरे मला 3 लाख मिळाले, म्हणजे पहिल्यांदा 4ची अपेक्षा ठेवून 3 मिळाले तर वाईटच वाटणार. पण माझी अपेक्षाच काही नाहीये. अरे तू दिला, वा 1 लाख दिला, वा छान. अरे 2ही दिले, अरे वा 3 दिले, वा वा क्या छाव क्या बात आहे, असं त्याला होत जाणार. संतुष्टच येतो. म्हणजे भगवंतानी जे फळ दिले त्याच्यात संतुष्ट आहे. फळाची आशाच केली नाही ना, शून्य फळानेच हे केलेलं आहे, तर जे मिळालं त्याच्यामध्ये आनंदच आहे. आता यदृच्छा लाभ संतुष्ट द्वंद्वातीत, द्वंद्व म्हणजे हे द्वंद्व, सुख दुःख, योग्य मिळालं छान वाटलं आनंद झाला, नाही मिळालं दुःख झालं. द्वंद्व सुख दुःख तर समेकृत्व, त्याला त्याचं मिळालं नाही तर दुःखही नाही आणि खूप मिळालं तर आनंदही नाही, अशा ज्या याच्या तो संतुष्टच आहे. कायम जे मिळालं त्याच्यात संतुष्ट असलेला द्वंद्वातीतो विमत्सर, आणि त्याला कोणाचाही मत्सर नाही. त्यामुळं जे नाही मिळालं त्याचा इतरांबद्दलचा मत्सरही त्याला नाही, की अरे मला त्याला मिळालं भाऊ मला नाही मिळालं, असं ज्याला नसतं. अशा पद्धतीचा जो आहे विमत्सर, ईर्ष्याच नाही त्याला त्या कोणाबद्दलही, असा जो आहे समः यदृच्छा लाभ संतुष्ट विमत्सर
द्वंद्वातीत सिद्धौ असद्धौ च समः. सारखा आहे, सिद्धी मिळाली काय नाही मिळाली की त्याच्यासाठी जो सम आहे त्या भावनेने जो कर्म करतो तो त्या कर्माने न निबध्यते, तस्य कर्मणा बंधनं न भवति. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते. अत्र पुन्हा गतसंगस्य, यस्य संगः आसक्तिः गतः तादृशः गतसंगस्य, संगः गतः यस्य सः निष्कामः, हा, गतसंगस्य मुक्तस्य, द्वंद्वातीतात द्वंद्वातीता, द्वंद्व जे आहे सुख दुःख त्याच्या पलीकडे गेलेला, मुक्त राग आदी मुक्त, तादृशः ज्ञानावस्थित चेतसः, ज्ञानावस्थित, ज्ञाने अवस्थितम ज्ञानावस्थितम, ज्ञानामध्ये स्थिर झालेला, आणि ज्ञानावस्थितम चेत यस्य सह ज्ञानावस्थित चेताः. तर ज्ञानावस्थित चेतस इति प्रातिपदिकं भवति. चंद्रमसिव चंद्रमाः इति जसं भवति तसं ज्ञानावस्थित चेताः इति प्रथमा एकवचनं भवति, आणि तसं चेतसा इति षष्ठी एकवचनं. तस्य, ज्याने ज्ञानामध्ये जो स्थिर झाला म्हणजे ज्याला ज्ञानप्राप्ती झालेली आहे, आत्मज्ञान प्राप्त झाली आहे, त्यांनी ज्याचं मन भरलेलं आहे, अशा अशा ज्ञानावस्थित चेतसः गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः, त्याच्याकडून यज्ञाय आचरतः कर्म, यज्ञाय म्हणजे सृष्टीचक्र चालण्यासाठी जे नियत कर्म त्याला नेमून दिलेले ते कर्म तो करत असताना आचरतः, आचरत आता पुन्हा शत्रुरूप असते, आचरत इति म्हणजे आचरण करणारा, ही सगळी त्याची विशेषण आहे. तस्य षष्ठी आहे हे सगळ्याची. म्हणजे गतसंगस्य, यस्य संगः गतः आसक्ती गतः, मुक्तः तर मुक्तस्य, ज्ञानावस्थित चेतसः, ज्ञानावस्थित ज्याचं चेत आहे अशाच यज्ञायाचरतः कर्म, यज्ञासाठी जो यज्ञ करत असलेला त्याचं कर्म समग्रम प्रविलीयते, त्याचं कर्म पूर्णपणे नष्ट होतं. कर्म नष्ट होतं याचा अर्थ कर्माचं फळ नष्ट होतं, इत्युक्ते बंधनम नष्ट होतं. कर्म बँकेचं नो ड्यूज सर्टिफिकेट मिळायला प्रॉब्लेम येत नाही. तस्य ब्रह्मार्थम कर्म आचरती तस्य समग्रमपि कर्म विनश्यती. परमेश्वरासाठीच केलेला आसक्ती सोडून त्याचा संगत निघून गेला आहे आणि तो जे काही मिळालं त्याच्यात तृप्त आहे, आणि ज्यांनी ज्ञान प्राप्ती ज्याला झालेली आहे प्रत्यक्ष, त्याला हे सगळं क्षुद्र वाटल्यामुळे त्याच्यातली आसक्ती त्याची नाहीशी झाली आहे, अशा माणसाचं त्यांनी केलेलं काही जरी कर्म असलं तरी त्याचं त्याला बंधन लागत नाही. तसे कर्मणा बंधनम न भवति. कथम अग्रे पुन्हा वदती, तो जी सगळी कर्म करतो ती कशी करत असतो हे पुढं यज्ञासाठी करत असतो. यज्ञ म्हणजे सृष्टी चक्र चालण्यासाठी केलेले प्रोजेक्ट्स, हे सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये भगवंताने जे निर्माण करून दिलेले आहे. पुरा आपण बघितलं तृतीय अध्याय वयं दृष्टवन्तः किं दृष्टवन्तः तत्र पुरोवाच प्रजापतिः सृष्टेः निर्माणं यदा अभवत् तदा एव तेन कर्मणा यज्ञानां निर्मिती कृता, तेन एव कृता. स उक्तवान् यज्ञान् कुर्वन्तु, आणि तेन यज्ञभाविताः देवाः देवताः सन्तुष्टाः भवेयुः. ते किमपि तु दास्यन्ति, ते यद् दास्यन्ति तत् प्रतिदद्मः, प्रतिदातव्यम, आणि हे चक्र चालू ठेवा. आणि ह्या यज्ञासाठी तुम्ही जे जे काही कर्म कराल ते जर फलाशां त्यक्त्वा यदि कुर्मः आसक्तिं त्यक्त्वा यदि भवन्तः कुर्वन्ति तर्हि तस्य बंधनं न भवति. तादृशं यद् यज्ञाय केलेलं असेल तर, हे वैद्याने जर स्वतःसाठी ते पैसे मिळवण्यासाठी जर ऑपरेशन केलं असेल तर त्याला कर्मबंधन लागणार. म्हणजे त्याला चांगलं फळ मिळेल, स्वर्गप्राप्ती होईल, परंतु प्राप्ती तर होईल, परंतु त्यांनी हे कर्म मला नियत कर्म भगवंतानी नेमून दिलेले, भगवंतासाठी मी करतो, काही मला काही पाहिजे म्हणून नाही, किंवा
आसक्तीच टाकून, म्हणजे पैसेच मिळावेही नाही तर हा भला झालाच पाहिजे ही आसक्ती सुद्धा टाकून, फळ देणं न देणं माझ्या हातात नाही, परमेश्वराच्या हातात आहे, आणि जे फळ परमेश्वर देईल त्याच्यात मी संतुष्ट आहे, अशा भावनेतून जेव्हा ते कर्म करतो त्यावेळेला ते अकर्म होतं, त्याचं त्याला बंधन लागत नाही. आणि त्याचं कर्म तो तो यज्ञासाठी केलेलं असतं. हा यज्ञ सृष्टीयज्ञ चालावा म्हणून ते नियत कर्म आहे, म्हणून ते त्यांनी केलंय. या भावनेतून तो करतो. यज्ञासाठी केलेल्या कर्माचं बंधन लागत नाही. यज्ञाचं साठी केलेलं कर्म नुसतं नाही, यज्ञासाठी केलेलं, स्वतःसाठी केलेलं नाही, याचा अर्थ आसक्ती सोडून केलेलं कर्म अकर्म होतं. कर्म कसं करावं हे 4थ्या अध्यायात असं सांगितलं. आता यज्ञांचे वेगवेगळे प्रकार सांगितले. आता हे वेगवेगळे प्रोजेक्ट्स काय आहेत? यज्ञ म्हणजे आपल्या डोक्यापुढं फक्त ते ऋषीमुनी आणि तो यज्ञकुंड आणि ते हवन करतायत, ते चित्र काढून टाका डोक्यातून आत्ता पहिल्यांदा. तो एक आहे, त्याला द्रव्य यज्ञ म्हणतात. पण आता यज्ञाचं मुख्य स्वरूप इथे सांगितलंय पुढच्या ह्याच्यात. ब्रह्मार्पणं ब्रह्म हवीः ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिना. हा महत्वाचा श्लोक आहे. ज्यांनी ब्रह्म अर्पणम ब्रह्म हवीः ब्रह्म ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्म एव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधीना. अर्पणम ब्रह्म, जो आता जे कर्म करतोय त्याचं सगळं कर्मच ब्रह्ममय होऊन जातं. म्हणजे काय की तो जो कर्म करणारा कोणाला अर्पण करतोय, ज्याला अर्पण करायचं तो ब्रह्मच आहे. म्हणजे परमेश्वरासाठी हे मी कर्म करतो आहे, हा भाव आहे. हे कर्म यज्ञ जो मी करतोय, यज्ञासाठी हे जे कर्म करतोय त्याला, या यज्ञातला ज्यासाठी करतोय तो भगवंत, तो ब्रह्म, ते ब्रह्मतत्व. म्हणजे ज्याला अर्पण करायचंय तो ब्रह्म. हवीही, जे अर्पण करायचंय तेही ब्रह्म. त्याच्यासाठी पेटवलेला अग्नी सुद्धा ब्रह्म. आणि ब्रह्मणा जो देणारा, त्याच्यात आहुती देणारा तो सुद्धा यजमान रूपेण मी जो आहे तो सुद्धा ब्रह्मच. ह्या भावनेने जो सगळी कर्म करतो, जो सगळं यज्ञ करतो, ते ना ब्रह्मैव गंतव्यम, तर त्या ब्रह्माकडेच तो जाणार. म्हणजे त्याचा शेवटी ब्रह्म कर्म समाधीना, तुला ब्रह्म एव कर्म, ब्रह्मकर्म. आणि ब्रह्मकर्मणी समाधीही यस्य सह ब्रह्मकर्म समाधीही तेन ब्रह्म एव गंतव्य. सगळंच ब्रह्म करून टाकलंय त्यांनी त्याच्यामध्ये. हे ब्रह्म म्हणजे ब्रह्मतत्व आहे. म्हणजे मी जे काय काम करतोय आता ते कोणासाठी करतोय? ब्रह्मासाठी करतोय. त्याच्यामध्ये मी जे कर्म करतोय ते काय? ते स्वतः ब्रह्मच आहे. जे हवन करणार आहे मी, त्याच्यामध्ये अग्नी रूपात टाकणार आहे, तो अग्नी सुद्धा ब्रह्मच आहे. आणि ते टाकणारं ते सुद्धा ब्रह्मच आहे. आणि टाकणारा मी हा सुद्धा ब्रह्मच आहे. असं सगळं ब्रह्ममय ज्याचं कर्म होऊन जातं, त्याच्यातच त्याची समाधी लागते. म्हणजे त्याचं सगळं जे जे काम तो करत असतो त्यावेळेला तो ब्रह्माशी एकरूप होऊन ते सर्व काम करत असतो. ब्रह्मा कर्म त्याच्यामध्ये समाधी त्याची असते. तो ब्रह्मालाच जाऊन पोचतो. त्याला मोक्षासाठी वेगळं करावंच लागत नाही, त्याला मोक्ष मिळालाच आहे. इह एव अत्र यत् समर्पण साधनं वर्तते तद ब्रह्म, य अग्नि तद ब्रह्म, य यजमानः तद ब्रह्म, यत् तेन हुतम. आज्यादी म्हणजे तूप तेल वगैरे जे काही त्यात आहुती टाकतो, आज्य आज्य म्हणजे टाकतो ते, तदपि ब्रह्म. यत् समर्पणम तदपि ब्रह्म, जे टाकायचे ते सुद्धा ब्रह्मच. तत्र अवहितेन पुरुषेण प्राप्तव्यमपि ब्रह्म एव. एवं सर्वं खलु इदं ब्रह्म न तदरिक्तं किंचिदपि वस्तू इह वर्तते. या ब्रह्माशिवाय दुसरी कुठलीच वस्तू या जगात नाही. हे सगळं आहे ब्रह्मच आहे. या भावनेतून जो करतो तो ब्रह्मयज्ञ, ज्ञानयज्ञ, ब्रह्मयज्ञ अशा पद्धतीने केला पाहिजे. परंतु बनण्याचे वेगवेगळे प्रकार जे आपण सांगितले तर पुढे, दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति. अपरे योगिनः दैवम एव यज्ञं पर्युपासते, अपरे ब्रह्माग्नौ यज्ञेन एव
यज्ञम उपजुह्वती. तर ब्रह्मयज्ञ केलं त्याच्यापेक्षा थोडा अं, खालच्या लेवलचे यज्ञ. ब्रह्मयज्ञ म्हणजे सगळं ब्रह्मार्पणम या भावनेतून केलं तो ब्रह्मयज्ञ. तस ते किंचित अधः खालच्या लेवल थोडीशी ते दैव यज्ञ आणि म्हणजे आहुत्या देऊन केलेलं. तर देवता रूपी पूजन रूपी यज्ञाचेच ते पूजा अनुष्ठान करतात. म्हणजे जे आपण कर्मकांड त्याच्यात सांगितली पूर्वमीमांसामध्ये ती म्हणजे अपरे दुसरे अपरे योगिनः म्हणजे इदानीं यज्ञानां प्रकाराणां वर्णनं भगवान् करोति. एकं तु प्रथमं ब्रह्मयज्ञ इति उक्तम्. अत्र देवयज्ञ तथा ज्ञानयज्ञ इति विषये वदति. केचन जनाः देवपूजारूपी यज्ञ करतात. म्हणजे त्यातला जो आपण विसा बालासी मध्ये जो बघितला तो सुद्धा यज्ञच आहे. तो जातायत तिथे पलाशा ठेवून जातायत आणि करतायत, पण आहे यज्ञच शेवटी. देवता त्याचं फळ देतील कदाचित, कदाचित देतीलही, विसा मिळेलही कदाचित त्याला फळ. पण ते पूर्ण नित्यम नाहीये, अनित्य आहे. अनित्य नाहीये, नित्य ते कायमस्वरूपी टिकणार नाही, अनित्य आहे. न नित्य इति असते. तरी ते देवतांची पूजा करणारे आहे. तो सुद्धा यज्ञच आहे हे त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे हे वेगळे जे आपण जे यज्ञ करतोय ते देवतांची पूजा करण्यासाठी केलेले यज्ञ. आपणही इथे हा जो आता यज्ञ चालवला आहे हा संस्कृत देवता प्रसन्न व्हावी म्हणूनच आपण संस्कृत भारती देवता आपली ती प्रसन्न व्हावी म्हणूनच आपण हा यज्ञ करतो. फलाशा आसक्ती नसावी पण उद्दिष्ट असावं. उद्दिष्ट आहे म्हणून हे यज्ञ करतोय. हा पण यज्ञच आहे. आता हा जो यज्ञ आहे हा देवता यज्ञ आहे. आपण आत्ता चालवलाय हा. किंवा वेगवेगळे यज्ञ वेगवेगळ्या ठिकाणी होतात ते आणि दुसरा ज्ञान यज्ञ आहे. हे जे संपूर्ण ज्ञान ब्रह्मज्ञान हे केलं ते यज्ञेन एव यज्ञम उपजुह्वती. आता जो ज्ञानरूपी आहे आत्मरूप यज्ञ आहे तो आत्मरूपच आहे. त्याला ज्ञान मिळालं त्यामुळे तो त्यात सगळं ज्ञानानेच त्याचं समर्पण होतं. तो ज्ञानयज्ञ. प्रथमं ब्रह्मयज्ञ, देवतायज्ञ, तृतीयं ज्ञानयज्ञ. हे यज्ञाचे प्रकार. अग्रे पश्यामः तर ते यज्ञेन एव यज्ञम. यज्ञम इत्युक्ते अत्र ते स्वतःला त्या ज्ञानयज्ञातच ते पूर्णपणे समर्पण करतात. म्हणजे ज्ञानातच ते घडून जातात. तोच ज्ञानयज्ञ. आत्मज्ञान. कर्मयोगिनः देवसंबंधिनं यज्ञं कुर्वन्ति. ज्ञानयोगिनः तु परब्रह्माग्नौ आत्मना एव आत्मानं जुह्वति. तो आत्मयज्ञ ज्ञानयज्ञ भिन्न आणि बाकीचे देवता यज्ञ. आता अग्रे श्रोत्रादीनिंद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति. आशब्दादीन् विषयानन्यः इंद्रियाग्निषु जुह्वति. अन्ये शब्दादीन विषयान अन्ये इंद्रियाग्निषु जुह्वति. अत्र येथे इंद्रिय विषय श्रोत्र इत्युक्ते कर्ण ऐकणं कर्ण. तरी कर्ण प्रभृती अन्यानी ज्ञानेंद्रियाणी. श्रोत्रादीनी श्रोत्रम कर्ण कर्णासारखी श्रोत्रादीनी श्रोत्र आदी तशी इतर इंद्रिय कान आणि इतर इंद्रियाणी त्यांना हे जे यज्ञ करणार आहेत ते संयम अग्निषु जुह्वति. संयम हा अग्नी आहे. त्याच्यामध्ये हे सगळे विषय ते टाकतात. विषय म्हणजे ज्ञानेंद्रियाणी जी सगळी आहेत त्यामध्ये इतर जे लोक आहेत म्हणजे वेगवेगळ्या यज्ञ सांगितले त्याचे काही लोक सगळे ब्रह्मयज्ञच करतात. काही जण त्याच्यात सांगितलं देवता यज्ञ, काही लोक ज्ञान यज्ञ सांगितलं, हे ज्ञानप्राप्ती सगळी त्याच्यासाठी केलेला यज्ञ. काही जण आता नंतर संयम आहे तो सुद्धा यज्ञच आहे. म्हणजे आता इकडे सगळं डीजे सारखा घॅंग 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 ऐकायलाच पाहिजे किंवा चांगले चांगले विषय मिळायला पाहिजे. हा जो काही आहे
आता ह्याला सुद्धा जाळायचंय विषयांना, म्हणजे ते आहुती द्यायचे त्या सगळ्या विषयांची. श्रोत्रादीनी इंद्रियाणी, ती सगळी इंद्रिय ज्ञानेंद्रियांची आहुती द्यायची, म्हणजे त्यांची इच्छाच मरून जाईल, तेच राहणार नाहीत. कशात आहुती द्यायची आहे? संयमाग्निषु जिह्वती, म्हणजे संयम जो आहे त्याच्या अग्नीमध्ये यांना जाळून टाकतात. हे या यज्ञाचा जो यज्ञकुंड आहे तो कोण आहे? संयम आहे. त्याच्यात आहुती कोणाची टाकायची? ज्ञानेंद्रियांची. युवती कोण टाकतात? जे संयम वाले आहेत ते योगी, योगिनः ते किम कुर्वन्ति, ते असा यज्ञ करतात की या सगळ्या इंद्रियांना त्या संयमाग्नीतून जाळून टाकतात. श्रोत्रादीनी इंद्रियाण्यन्ये अन्ये जना, केचन जना संयमाग्निषु जुह्वति, शब्दादीन विषयान इंद्रियाग्निषु जुह्वति. म्हणजे इंद्रियांचे, काही जण इंद्रियांनाच जाळून टाकतात, त्याचा संयम करून टाकतात, म्हणजे पुढा प्रश्नच नको, काही घ्यायलाच नको, चांगलंही घ्यायला नको, वाईटही घ्यायला नको, आणि आसक्ती तर राहणारच नाही. पण काही जण इंद्रियांना शाबूत ठेवतात, परंतु शब्द आधी विषयांनाच ते नाहीसे करून टाकतात. म्हणजे विषयांच्या बद्दलची आसक्ती इंद्रियांमध्येच ते जाळून टाकतात. म्हणजे जे काही, काही जण घ्यायचंच नाही म्हणतात, बाहेरचं काही इंद्रियांना नकोच असं म्हणून ते सोडतात. काही जण म्हणतात येऊ द्या ना, संपूर्ण येऊ द्या, काही चांगलं चांगलं ऐकायला येऊ द्या, हे येऊ द्या, ते येऊ द्या, सगळं येऊ द्या, पण इंद्रियांमध्ये ते नाहीसं करून टाकू. म्हणजे वरती पोचवायचं नाही ते मना आणि बुद्धीपर्यंत. इंद्रियाचे विषय इंद्रियांमध्ये घ्यायचे आणि तिथेच समाप्त करून टाकायचे, म्हणजे त्याच्याबद्दल आसक्ती ठेवायची नाही. अर्थात सारखाच आहे दोन्ही. काही जण संयम म्हणजे काय, ऐकायलाच नको, नकोच, सगळं बंद करून टाका, संयम केला. परंतु जे संयम नुसतं बाहेरचा करतात आणि मनाचं चिंतन करत बसतात त्यांना मिथ्याचार म्हटलंय, आपण तृतीय अध्यायात म्हटलंय. इंद्रियांना नियंत्रण बाहेरचं करतात फक्त, संयम अगदी ते जाळलंय, परंतु मन जाळलेलं नाही ना, तो मन विचार करत राहतो, तो मिथ्याचारी. ते तिसऱ्या अध्यायात सांगितलं. इथे तसं त्यांना म्हणायचं नाही. इथे म्हणजे काही जण तो यज्ञ तिथे करून इंद्रियांनाच जाळून टाकतात, आणि काही जण म्हणतात इंद्रिया राहू दे, शाबूत घेऊया, पण त्यांच्यावरती त्यांना इंद्रियामध्येच राहू देऊ, मनापर्यंत पोचवायला नको, तिथेच इंद्रियामध्येच त्यांना जाळून टाकू, घेऊ इंद्रियात आणि इंद्रियातच जाळू, म्हणजे इंद्रियांच्या अग्नीमध्ये जाळून टाकू, इति अर्थ. उपमा तादृशा यज्ञ सर्वाणि इंद्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति यज्ञ ज्ञानदीपिते. अपरे सर्वाणि इंद्रियकर्माणि प्राणकर्माणि च ज्ञानदीपिते आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति. आणि तिसऱ्या प्रकारचे लोक काय करतात की सगळे जे इंद्रिय व्यापार जे आहेत आणि सगळे प्राण आहेत, प्राण व्यापार, ते सर्वे ज्ञानदीपिते, म्हणजे आत्मज्ञान ज्यांना झालेलं आहे, आत्मज्ञानाने प्रज्वलिते आत्मसंयम योग, त्याचा अग्नी. ज्ञानाने त्यांना जेव्हा ज्ञानप्राप्ती झाली, हे सगळं आत्मज्ञान झालं, त्यावेळेला त्यांना हे जे आत्मसंयम आपोआपच येतो. त्यामुळे ज्ञानदीपिते, ज्ञानाने ज्यांचं दीपित झालेलं आहे, म्हणजे प्रज्वलित झालेलं आहे, प्रज्वलित किम प्रज्वलितम, आत्मसंयम योग अग्नी. आत्मसंयम हा एव योगाग्नी, आत्मसंयम योगाग्नी तस्मिन. आणि ज्ञानदीपिते, ज्ञानेन दीपित, ज्ञानदीपित, ज्ञान आणि तस्मिन, ज्ञानाने जो दीपित झालेला आहे असा आत्मसंयम अग्नी जो आहे, त्या अग्नीमध्ये ते सगळ्या इंद्रियांची आणि इतर सगळ्या कर्मांची, इंद्रियांचे कर्म सगळी आणि प्राणकर्मणी सुद्धा त्यामध्ये सोडून देतात. त्यामुळे त्याचं बंधन त्यांना राहतच नाही. द्रव्ययज्ञास्तथो द्रव्ययज्ञास्तपो यज्ञः योगयज्ञास्तथा परे स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रतः. आता केचन द्रव्ययज्ञः, अन्ये तपोयज्ञः, अन्ये योगयज्ञः, तथा अपरे स्वाध्यायज्ञानयज्ञः च संशितव्रतः. आता हे सगळे
ज्ञानयज्ञ इति बहुव्रीही समास आहेत सगळे हे. द्रव्ययज्ञ म्हणजे द्रव्यमेव यज्ञ येषां ते द्रव्ययज्ञ इति प्रातिपदिकम द्रव्ययज्ञाः. द्रव्ययज्ञ हेच ज्यांचे यज्ञ आहेत म्हणजे जे सगळे कर्मकांडात सांगितले ते. काही तपोयज्ञ, तप एव यज्ञ येषां ते तपोयज्ञ. योग एव यज्ञ येषां ते, योग म्हणजे पतंजली योगाने ज्यांनी जे जोडून घेतलेलं आहे स्वतःला परमेश्वराशी, तो पण यज्ञच आहे, योग यज्ञ. ते योग यज्ञ. स्वाध्याय ज्ञान यज्ञ, स्वतःचा अभ्यास करून पुन्हा पुन्हा ज्ञान मिळवून ज्ञानामध्ये तृप्त झालेले. ज्ञानमेव स्वाध्याय ज्ञानम म्हणजे स्वाध्याय म्हणजे इथे वेद वगैरे सुद्धा त्यांचं ज्ञान यामध्ये जे झालेले आहेत असे असे संशित व्रताः. संशितम व्रतम येषां ते संशित व्रताः म्हणजे यांचं तीक्ष्ण व्रत. संशित म्हणजे अत्यंत धारदार ज्यांचं व्रत आहे असं व्रत ज्यांनी स्वीकारलेलं आहे. संशित व्रताः याचं कडक आहे असं व्रत. असे कडक व्रताचे जे आहेत संशित व्रत तादृशाः जनाः यतयः भवन्ति. ते सगळे असे यती यतयः जे प्रयत्न ज्यांचं किंमत आम्ही यम धातू इथे म्हणजे कंट्रोल आणि यती म्हणजे कंट्रोल्ड अशी आणि त्याचं यती इति प्रातिपदिकं भवति एकारांत मती इव यतयः. असे जे सगळे कंट्रोल ज्यांचे आहेत असे म्हणजे अपाने अपरे अपाने प्राणम जिव्वती. हा द्रव्ययज्ञ अपरे द्रव्ययज्ञ तपोयज्ञ तथा योगयज्ञ च संशित व्रताः यतयः. हे असे सगळे प्रयत्नशील पुरुष. यती म्हणजे तो ज्याचा कंट्रोल्ड आहे असा आणि यतयः म्हणजे त्याचं बहुवचन नियमशील ज्यांचे ज्याचा स्वतंत्र स्वतःवर कंट्रोल्ड आहे असे सगळे यती आहेत. स्वाध्याय ज्ञान यज्ञ स्वाध्याय रूप ज्ञान यज्ञ करणारेच आहेत. हे सगळेजण जे वेगवेगळे यज्ञ सांगितले आहेत ते यज्ञ सगळे जे करणारे आहेत पलाशा टाकून जर करत असतील तर हे स्वतःच्या ज्ञानप्राप्तीसाठीच केलेले हे सगळे अशा पद्धतीने जे सांगा की करतात. मुक्त विचार करतो आणि उरलेले देतो. प्रष्टुमिच्छति वा? अस्तु. म्हणजे केचन शिवार्पण बुद्ध्या लोकोद्धाराय द्रव्याणि उपयुज्यते. अन्ये स्वधर्म पालन रूपम तपोयज्ञं कुर्वन्ति. केचन चित्तवृत्ति निरोधार्थम प्राणायाम आदि स्वरूपम यज्ञम आचरन्ति. अन्ये कठिन व्रतः भगवत साक्षात्कार विषय युक्तम वेदाध्यायम शास्त्रज्ञानम रूप यज्ञम निर्वहन्ति. हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ आहेत. अशा प्रकारे हे सगळे यज्ञ आणि त्याच्यासाठी केलेली कर्म बंधनकारक होत नाहीत. किंचित तत्पूर्वी रात्रैव स्थगयामि. हा विषय म्यूट मध्ये गच्छतु महोदय. अस्तु तर्हि अत्र स्थगयामः. समयः तु जातः. तर्हि अपि यज्ञविषये अग्रिमे रविवासरे एतत् समापनं भविष्यति चतुर्थाध्यायस्य. रविवासरे मिलामः. अत्र एव स्थगयामः. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. अस्तु. कदा मिलामः महोदय? कदा मिलामः? सोमवासरे? रविवासरे मिलामः. सोमवासरे न? क्षम्यतां क्षम्यतां सोमवासरे. सोमवासरे मिलामः. धन्यवाद. क्षम्यतां. लिंक किम् अस्ति? तत्र पश्यामि.
एषा एव भवेत् इति। अत्र किम् अभवत्, तत्र अन्तर्जालमाध्यमेन इदानीं सम्भाषणवर्गस्य प्रारम्भः जातः। तत्र किं ते बहवः आवश्यक्यः अभवन् लिङ्कः। अतः अस्माकं यद् आसीत् तस्य निष्कासनं कृत्वा अन्यत्र गतम् इति मन्ये। अतः तत्र होस्ट् कर्तुं न शक्तवान्। अतः अहम् अन्यां लिङ्क् स्वीकृत्य अत्र आगतवान्। एतदेव वयं कर्तुं शक्नुमः। मम एव अस्ति एषः वर्गः शनिवासरे। अन्येषां धन्यवादः। धन्यवाद महोदय. यदि परिवर्तनं भविष्यति तर्हि प्रेषयामि तत्र। धन्यवाद महोदय. किन्तु सोमवासरे मिलामः। अस्तु तर्हि स्पष्टम् अभवत् वा? महोदय एक शंका अस्ति महोदय, समय अस्ति वा? पृच्छतु। 4.19 4.19 श्लोकामध्ये शेवटचं जे आहे तमाहुः पंडितम बुधाः, याचा नेमकं काय म्हणायचं आहे की अशा लोकांना ज्ञानी लोक पंडित म्हणतात का अशांना पंडित लोक बुध म्हणजे ज्ञानीजन म्हणतात? त्याचा नेमका अर्थ काय आहे? क्रियापदं किमस्ति? आहु. एक निमिष। हरि ओम्। 5 निमिषाभ्यन्तरे करोमि। क्रियापदम् आहुः। आहु. कर्ता कः? प्रथमविभक्तीमध्ये असलं पाहिजे। बुधा. बुधाः आहुः। बुधाः म्हणजे ज्यांना ज्ञानप्राप्ती आहे ते बुध। आणि ते किम आहुः? कर्मपदम् अस्ति पंडितम्। एतत् विश्लेषणं बहु आवश्यकं। प्रवेश परीक्षा पुनरेवं दत्तामि। अतः प्रथमं किं करणीयम्? एतद् यथा सम्भ्रमः भवति तदा क्रियापदं किमिति द्रष्टव्यम्। अनन्तरं कः करोति इति उक्त्वा कर्तृकारकं किमिति द्रष्टव्यम्। प्रथमाविभक्तिमध्ये यत् अस्ति, अनन्तरं यद्यत् प्रथमाविभक्तिमध्ये अस्ति तत्तत् सर्वं तस्य एव विशेषणानि। तर्हि तत्र सर्वे ते कर्तृपदम् आणि त्याच्याबरोबरची सगळी प्रथमाविभक्तीवालं वऱ्हाड घेऊन जायचं एकीकडं। ते सगळंच एकत्र ठेवायचं कंसात। मग कर्मपद द्वितीय विभक्तीतलं शोधायचं, ते सगळे त्याची विशेषण। डोक्यात गुंता झालेला असला की सोपी गोष्ट असाच सोडवायचा तो। म्हणजे आपण गुंता सोडवताना कसं एक एक शांत सोडवतो, तसं एक पहिल्यांदा क्रियापद वेगळं काढून टाकायचं। मग प्रथम विभक्तीतले सगळे वेगळे काढायचे, त्यांना कर्ता करून टाकायचं। द्वितीय विभक्तीतले सगळे कर्म करून टाकायचं। तृतीय विभक्तीतलं साधन करून टाकायचं। अव्यय काय आहेत ते बघायचे। यालाच आकांक्षा म्हणतात। आकांक्षा ही काही भिन्न नाहीये काही। बुधाः बहुवचन आहे ना, के आहुः होईल का ते? बहुवचनच आहे ना, के आहुः। के आहुः. बुधाः आहुः। धन्यवाद. अस्तु, धन्यवाद महोदय. धन्यवाद महोदय. महोदय अन्तर्जालेन माध्यमे सम्भाषणवर्ग भवति वा? न, तत् किमस्ति, अन्तर्जालमाध्यमेन सम्भाषणवर्गः न करणीयः, तस्य लाभः न भवति। किन्तु इदानीं किम् अभवत्, यदा कोरोना कालः आगतः तर्हि साक्षात् मेलनं शक्यमेव न अभवत्। तर्हि सर्वस्य हानिः तत्र अभवत्। अतः सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजन्ति पंडितः। अतः अन्तर्जालमाध्यमस्य उपयोगः तत्र जातः। किमर्थं? केवलं सम्भाषणवर्गस्य कृते। अनुवर्तनवर्गे अन्तर्जालमाध्यमेन शक्यमस्ति, किन्तु किं भवति, अस्माकं मूलम् उद्दिष्टं किमस्ति? संस्कृतसङ्घटनं, संस्कृतस्य कार्यं।
तदर्थं किं भवति, अन्तर्जालमाध्यमेन केवलं जनाः आगच्छन्ति, सङ्घटने कुत्रापि न दृश्यन्ते। अतः अनुवर्तनवर्गं शक्यमस्ति अन्तर्जालमाध्यमेन, तथापि तस्य लाभः न भवति। किम् अस्ति, कस्य कृते अपि, सङ्घटनस्य कृते अपि न भवति, स्वस्य कृते अपि न भवति। किम् अस्ति, स्वस्य अध्ययनं तु भवति, तेन जनाः कोविड् पर्यन्तं कुर्वन्ति, GP2 पर्यन्तम् अपि गच्छन्ति, किन्तु वाक्यद्वयमपि संस्कृतेन वक्तुं न शक्नुवन्ति। कः लाभः? संस्कृतभारत्याः मूलम् उद्दिष्टमस्ति सर्वे संस्कृतेन वदेयुः, तस्य हानिः भवति। अतः किं करणीयम्, अतः सम्भाषणशिबिरं तु अन्तर्जालमाध्यमेन नैव करणीयं, तस्य लाभः एव न भवति। किन्तु अनुवर्तनवर्गः शक्यः, किन्तु तस्य कृते कुत्रचित् प्रत्यक्षं मेलनं भवेत् एव। यः साप्ताहिकमेलनं प्रति गच्छति तस्य कृते एव अन्तर्जालमाध्यमेन अनुवर्तनवर्गः अस्ति, सम्भाषणवर्गः तु नास्ति। इदानीं द्वितीयं किम् अभवत्, ये जनाः तत्र अन्यस्मिन् भागे, इत्युक्ते मराठवाडा मध्ये सन्ति प्रान्ते, तत्र किमस्ति, शिक्षकः तत्र कार्यमेव नास्ति संस्कृतभारत्याः। अतः तत्र कोऽपि साक्षात् सम्भाषणशिबिरं स्वीकर्तुं जनाः एव न सन्ति। तर्हि तत्र कार्यस्य वर्धनं कथं करणीयम्? अतः तत्र ये संस्कृतशिक्षकाः सन्ति, ये संस्कृतं जानन्ति, केवलं सम्भाषणं न जानन्ति, तेषां कृते एव इदानीम् एतत् अन्तर्जालमाध्यमेन सम्भाषणवर्गाणाम् आयोजनं कृतमस्ति, सर्वेषां जनानां कृते न। धन्यवाद महोदय। येषां कृते अवसरः एव नास्ति, तेषां कृते एतत् अस्ति। ये धन्यवाद। पश्चिम महाराष्ट्रप्रान्तमध्ये सन्ति, तत्र बहवः प्रत्यक्षमाध्यमेन इदानीम् अभियानमेव अस्ति। तत्र पुणे महानगरे एव 80 वा अधिकानि सम्भाषणशिबिराणि इदानीमेव प्रचलन्ती सन्ति। तेषां कृते किमर्थम् अन्तर्जालमाध्यमेन? अहं कोकणप्रान्ते वसामि, रत्नागिरी। तत्रापि प्रत्यक्षमाध्यमेन तु भवन्ति एव। अनुवर्तनवर्गार्थं तु शक्यमस्ति। किमस्ति, तस्य लाभः अपि प्रत्यक्ष यदि अन्तर्जालमाध्यमेन सम्भाषणशिबिरं कुर्मः, तस्य अधिकः लाभः न भवति, परिणामः न भवति। तत्र प्रत्यक्षं यत् अभिनयेन यत् पाठनीयं भवति, तस्य लाभः अधिकः भवति, परिणामः अपि भवति, प्रभावः भवति। अतः अन्तर्जालमाध्यमेन योग्यमेव नास्ति, किन्तु अर्धनाशे सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजन्ति पंडिताः इति कारणेन एवं तत्र कुर्मः। किन्तु भवती कोकण प्रान्ते साप्ताहिकमेलनं गच्छति वा न? अजून तर नाही गेले मी, पण आता मला कळलंय, कुत्र अस्ति इति मला कळलंय कुठे होतं ते। मला एक कळून नुसतं उपयोग नाही, तिथं जायला पाहिजे, अन्यथा इतर निष्कासनं भविष्यति। नाही आत्ताच कळलंय, आता मी जाणार आहे। चारुल मोडक अत्यावश्यकमेव। मोडक का अस्ति तत्र? किं स्वीकरोति? कः स्वीकरोति? म्हणजे मी अजून गेले नाहीये तिथे। आता त्यांचं 6 तारखेपासून 15 तारखेपर्यंत एक शिबिर आहे, संध्याकाळी 6:30 ते 8:30, आणि दर मंगळवारी संध्याकाळी 6 ते 7 असतं। तर मी तसं रत्नागिरीपासून दूर राहते, 8 किलोमीटरवर राहते, रत्नागिरीत नाही राहत प्रॉपर। पण आठवड्यातून एक दिवस 1 तास जायला तर काही प्रॉब्लेम नाही ना? काहीच नाही, मला पण ते कालच कळलं सर त्या संभाषणांमध्ये। आता मी सांगितलंय त्यांना मी येईन म्हणून, आणि माझा प्रयत्न आहे पुढचे 10 दिवस पण जायचा आहे। कोण घेतं तिथे? चारू मोडक मॅडम आहे। मोडक आपल्या याच्यात या GP2 मध्ये होत्या आधी, त्यांची मुलगी आता आहे मला सिद्धी, त्यांची मुलगी आहे, ती आता आमच्या सोबत आहे बहुतेक, सिद्धी। सिद्धी या वर्गात आहे। बरोबर, चालेल, धन्यवाद महोदय। अस्तु, मिलामः।